नमस्कार, मी गट विकास अधिकारी सूरज गावडे, राज्यसेवा 2024 रँक 41 सुभाष अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत 2023 जो राज्यसेवेचा 2023चा पेपर झाला होता त्याचे जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटचं एक्सप्लेनेशन। कधीचं 2023चं, पण याच्या आधी आपण 24चं आणि 25च्या पेपरचं जिओग्राफीचं आणि एन्व्हायरमेंटचं योग्य पद्धतीने ॲनालिसिस केलेलं आहे। पहिला थांबा, तिथं जा, तो व्हिडिओ पहा आणि मग आज 23चं लेक्चर पाहायला या। ठीक आहे, आपण सुरू करतोय। पहिला क्वेश्चन तुम्हाला तर माहिती आहे 16 ते 35 असं 2023 साली ए सेटनुसार जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंटचं असं क्लासिफिकेशन होतं 15 आणि 5चं। आता आपण 16 ते 20 हे एन्व्हायरमेंटच्या क्वेश्चन पासून सुरुवात करतोय। खालील विधाने पहा। बघा काय विचारले इथं, आपल्याला बरोबर स्टेटमेंट ओळखायचं आहे। घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे काय होते, जैवविविधता कमी होते, बरोबर आहे। नद्यामध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे, हेही बरोबर आहे। आणि पुढचं स्टेटमेंट काय, फ्रान्सिस्को मेंडेज यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना ॲमेझॉन गांधी म्हणून संबोधले जाते। ठीक आहे, आता हे स्टेटमेंट बघूया काय आहे आणि एक एक स्टेटमेंट हळूहळू डिकोड करत जाऊया। घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते। घातक कचरा ज्यावेळी आपण मृदेमध्ये टाकतो त्यावेळी काय होतं, मृदेमधील पोषण द्रव्ये, सूक्ष्म कीटक वगैरे यांना ती हानी पोचते आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होतं, ते मृत पावतात आणि त्याच्यामुळे जैवविविधता कमी होते। ज्यावेळी आपण जैवविविधतेचा विचार करतो त्यावेळी फक्त मोठे प्राणी, पक्षी हेच याच्यामध्ये विचार होत नाही, तर छोट्या छोट्या बॅक्टेरिया, कृमी, कीटक यांच्यापासून, झाडांपासून ते सर्व पशु, पक्षी, जंतू यांचा याच्यामध्ये समावेश होतो। तर आपल्याला माहिती आहे मृदेमध्ये घातक कचरा टाकल्यामुळे त्या घातक कचऱ्याचे पदार्थ मृदेमध्ये पसरले जातात आणि त्याच्यामुळे तिथे असणाऱ्या लहान लहान सजीवांना त्याचा धोका होतो आणि त्याच्यामुळे काय होते, अल्टिमेटली जैवविविधता कमी होते। त्यामुळे पहिले स्टेटमेंट बरोबर आहे। ज्यावेळी आपल्याला कळते पहिले स्टेटमेंट बरोबर आहे, लगेच काय जायचं, खाली यायचं, म्हणजे हा ऑप्शन कटतोय। नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे। वृक्षाची जी मुळं असतात ते काय करतात, मातीला घट्ट पकडून धरतात आणि तुम्हाला माहिती आहे मातीमध्ये 45, 5, 25, 25 म्हणजे 45, 5, 25 आणि 25 हे 25 मध्ये काय आहे आणि या 25 मध्ये एअर आणि याच्यामध्ये वॉटर असे 25 असे पार्टिकल्स मृदेमध्ये आपल्याला सापडतात। ज्यावेळी एखाद्या झाडाची मुळे मृदेला पकडून ठेवतात त्यावेळी तिथं ते पाणी असतं नद्यांचं किंवा वाहतं पाणी असतं, ते तिथं खेचलं जातं, तिथं अडथळा निर्माण होतो। पण ज्यावेळी आपण वृक्षतोड करतो, डिफॉरेस्टेशन करतो त्यावेळी ती माती वाहून जाते। पहिली गोष्ट तर तिथं पाणी मुरणार नाही, पहिली गोष्ट झाली। दुसरी गोष्ट काय आहे, तर दुसरी गोष्ट पाहायला गेली तर ते वाहणारं पाणी जाऊन कुठं अडकतं, नदीत अडकतं, गाळ मोठ्या प्रमाणात साठतो आणि ज्यावेळी पाण्याचा प्रवाह वाढतो त्यावेळी ते बाहेर येतं आणि मोठ्या प्रमाणात काय होतं, पूर समस्या यायला इथं कारणीभूत ठरते। म्हणजे ज्यावेळी आपल्याला कळते अ आणि ब बरोबर आहे, म्हणजे हे पण स्टेटमेंट चुकलं। आता राहतं काय क स्टेटमेंट। आता बघा, फ्रान्सिस मेंडेज यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना ॲमेझॉन गांधी म्हटले जाते। आता या स्टेटमेंटमध्ये काय आहे, आपल्याला 3 कीवर्ड सापडतात। एक म्हणजे ही व्यक्ती, दुसरी म्हणजे ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे आणि तिसरे म्हणजे ॲमेझॉन गांधी। आता आपल्याला माहित असेल की ॲमेझॉन जर विचार केला 2021-22च्या दरम्यान फॉरेस्टमध्ये फायर लागले होते, त्याच्यामुळे ॲमेझॉन चर्चेत होतं नेहमी। तर ॲमेझॉन काय आहे मला सांगा, ॲमेझॉन जंगल आहे, ज्याला काय म्हणलं जातं, आपल्या पृथ्वीचं फुफ्फुस म्हणलं जातं, कारण मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचं काम काय करतं, ॲमेझॉनचं जंगल आपल्याला देते। तिथं सर्वात जास्त बायोडायव्हर्सिटी आपल्याला सापडते। मग मला सांगा ॲमेझॉन गांधी आपल्याला माहिती आहेत, कोकणचे गांधी किंवा कोकणचे टिळक किंवा सरहद्द गांधी, कारण गांधींसारखं काम करणारे, एक पॉझिटिव्ह वर्क करणाऱ्या व्यक्तीला ती पदवी दिली जाते। मग ॲमेझॉन गांधी म्हणण्यासाठी ॲमेझॉन म्हणजे बायोडायव्हर्सिटी किंवा वृक्ष, जंगल या संदर्भात, पर्यावरणाच्या संदर्भात पॉझिटिव्ह काम करणं गरजेचं आहे। मग हे जर आपल्याला कळलं तर यांनी ऊर्जा क्षेत्रातील कार्य केल्यामुळे ॲमेझॉन गांधी म्हणू शकतात का, तर नाही। जिथं आपल्याला ॲमेझॉन कळतंय, ॲमेझॉन गांधी म्हटलं जातं, तेव्हा त्यांनी कुठं काम करणं गरजेचं आहे, ऊर्जा क्षेत्रामध्ये नाही तर अशा पर्यावरणपूरक क्षेत्रामध्ये काम करणं गरजेचं आहे। जैवविविधता संबंधात काम करणं गरजेचं आहे, वन, फॉरेस्ट या संबंधात काम करणं गरजेचं आहे। आता मी तुम्हाला हे नाही सांगत की आता पेपर होऊन गेलेत आणि आपल्याला की आलेले आहे आणि आपल्याला उत्तर माहिती आहे त्याची, मग कसं सोडवायचं हे नाही सांगत आहे। आपण परीक्षेमध्ये कसा विचार केला पाहिजे, कारण की आपण ज्या गोष्टी वाचून जातोय तिथंच परीक्षेमध्ये त्या गोष्टी येतील का, अजिबात नाही।
60-40चा रेशो असणार आहे. 40% क्वेश्चन हे आउट ऑफ आपल्या एरियाच्या कधी न वाचलेले क्वेश्चन आपल्याला येणार आहेत. पण तिथं अप्रोच कसा लावायचा, ॲनालिसिस कसं करायचं, ह्या गोष्टी पाहणं आपल्याला गरजेचं आहे. आणि तीच गोष्ट आपण ह्या सिरीज थ्रू घेतोय की तुम्हाला तो अप्रोच, आयोगाचा पॅटर्न डोक्यात फिट बसला पाहिजे की आपले की एरिया कोणते आहेत, एखाद्या स्टेटमेंटमध्ये इन बिटवीन द लाईन कसं वाचायचं, त्यातले की एरिया कोणते आहेत, कुठं फोकस करायचं, कुठं चुकवलं असतं, आयोगाचा चुकवण्याचा पॅटर्न कुठं आहे, ह्या बाबी आपण इथून पाहणार आहोत. मग आपल्याला इथं काय कळतंय, अ आणि ब बरोबर आहे, हा एक आपला अंदाज होता. ज्यावेळी पेपरमध्ये मी पण हा पेपर दिला होता त्यावेळी मी असाच विचार करून हे स्टेटमेंट चूक केलं होतं आणि काय झालं, बरोबर आलं. का तर ह्याच्या मागे हे लॉजिक आहे. ॲमेझॉन काय आहे, जंगल आहे, तर ऊर्जा क्षेत्रातील कार्य तिथं येऊ शकत नाही, त्यामुळे हे स्टेटमेंट चुकीचं राहत आहे. मग उरतंय काय, अ आणि ब फक्त बरोबर, म्हणजे काय, फक्त अ आणि ब बरोबर, पर्याय क्रमांक 3. आता आपण याचं एक्सप्लेनेशन बघूया. पहिल्या दोनचं मी एक्सप्लेनेशन सांगितलं. विषारी आणि घातक कचरा टाकल्यामुळे काही सूक्ष्मजीव मरतात, पोषण घटक मरतात, त्यामुळं अल्टिमेटली लॉंग टर्ममध्ये किंवा शॉर्ट टर्ममध्ये दोघांचाही विचार करतात तिथील काय बायोडायव्हर्सिटी हळूहळू कमी यायला सुरू होते. जंगल तोडीमुळे काय होते, मातीची धूप होते, नदीमध्ये गाळ साठतो, पाण्याचं प्रमाण तिथं बाहेर, म्हणजे गाळ साठल्यामुळे पाणी बाहेर पडतं, कारण की प्रवाहाला वाहण्यासाठी जागा राहत नाही आणि त्याच्यामुळे पूर येऊ शकतो. आता हे तिसरं स्टेटमेंट महत्वाचं आहे. काय, गांधी ऑफ रेन फॉरेस्ट कुणाला म्हणतात, चिको मेंडेज म्हणजे फ्रान्सिस्को मेंडेज यांना म्हणतात. पण कशामुळं ॲमेझॉन गांधी म्हणतात, तर ॲमेझॉन जंगल याच्यामध्ये काही संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि रबर टॅपरच्या हक्कासाठी केलेल्या कार्यामुळे. म्हणजे कळते का आपल्याला, कीवर्ड्स काय होता, फक्त ॲमेझॉन गांधी. ठीक आहे, ॲमेझॉन गांधी म्हणून. मग इथं जर ऊर्जा क्षेत्रातील गांधी असं म्हटलं असतं तर हे ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे बरोबर आलं असतं. समजलं का विचार कसा करायचा आहे आणि तिथून योग्य उत्तरापर्यंत कसं पोचायचं आहे. हे इथं याचा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. आणि कसं आलेलं आहे आणि कसा विचार करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, 17वा. ह्या पर्यावरणाचा भाग आहे, पण नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे नायट्रोजनच्या पृथ्वीवर सायकल्स असतात वेगवेगळ्या, बायोजिओ केमिकल सायकल असतात, तर त्याच्यावर हा क्वेश्चन आहे. मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास टिंबटिंब मुक्त होतो. इंग्लिशमध्ये वाचा. जनरली काय होतंय आपल्या इथं एमपीएससी मध्ये क्वेश्चन हे इंग्लिशमध्ये सेट होतात आणि त्याचं ट्रान्सलेशन कुठे केलं जातं, मराठीमध्ये. तर त्यामुळे कधी कधी आपल्याला मराठीमध्ये ते ट्रान्सलेशन कळत नाही. इंग्लिशमध्ये काय, नायट्रोजन फर्टिलायझर इन सॉइल रिलीजेस डॅश डॅश व्हेन ब्रोक डाऊन बाय बॅक्टेरिया, म्हणजे बॅक्टेरियाद्वारे काय ब्रेकडाऊन केल्यामुळे आपल्या सॉइलमध्ये नायट्रोजन पुन्हा येतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये पर्याय बघितल्यावर तुम्हाला कळेल की एक पर्याय नॉनसेन्स पर्याय आहे, तो कटच करायला पाहिजे, त्याचं आहे नायट्रोजन. आता नायट्रोजनच मुक्त केल्यावर नायट्रोजनच कसा काय होईल, हा पर्याय, चौथा पर्याय आठवला नाही, 1 2 3 4. एक्झामिनर पण कसा आहे, आपल्यासारखेच व्यक्ती असतो ना, तर त्याला पर्याय द्यायचे असतात. तर चौथा पर्याय आठवला नाही म्हणून नायट्रोजनच देऊन टाकलाय, तर हा चुकीचा पर्याय म्हणजे द्यायचा म्हणून दिलेला आहे. आता 1 2 3 वर आपल्याला काम करायचं. मग एक्सप्लेनेशन बघताना आपण प्रोसेस बघूया कशी आहे. बायोजिओ केमिकल सायकल म्हणजे काय, पोषण द्रव्य असू दे किंवा कुठलेही केमिकल रासायनिक असू दे, हे काय असतात, पृथ्वीवर अनलिमिटेड प्रमाणात आहेत का नाहीत, त्यांचं काय होतं, पुनर्सायकल होतं. म्हणजे ते जमिनीत असतात, हवेत असतात, मग ते वनस्पती घेतात आणि त्यानंतर मानव घेतो, आपल्या मृत्यूनंतर ते पुन्हा रिलीज होतात, पुन्हा ते असं चक्र आपल्या सुरू राहतं. त्याला काय म्हणायचं, बायोजिओ केमिकल सायकल म्हणायचं. मग त्याचे 2 फॉर्म्स असतात, एक गॅसियस आणि एक सेडिमेंटरी. आता गॅसियस म्हणजे काय, ज्याचं भांडार काय असणार आहे की वातावरण हे ज्याचं भांडार आहे आणि वातावरणातून तो चक्र क्रमण करत असतो, वातावरणामध्ये तो पुन्हा रिलीज होतो, त्याला म्हणायचं गॅसियस सायकल. मग त्याच्यामध्ये कोण आहेत, तर त्याच्यामध्ये नायट्रोजन आणि कार्बन, आपलं कार्बन माहिती आहे, आणि नायट्रोजन, आणि ह्या नायट्रोजनवर हा क्वेश्चन आलेला आहे. तर याला म्हणायचं गॅसियस सायकल किंवा बायोजिओ केमिकलची गॅसियस सायकल. आणि ह्याला परफेक्ट म्हणलं जातं. परफेक्ट का म्हणलं जातं, तर हे जलद गतीने काय होतात जलद गतीने पुन्हा उपलब्ध होतात. म्हणजे काय, ह्याचं जी प्रोसेस बघितला किंवा टाइम पिरियड बघितला तर हा कमी असतो ॲज कम्पेअर टू कुणाच्या, सेडिमेंटरी म्हणजे काय, यांचं भांडार काय असतं, जसं गॅसेसचं भांडार काय असतं वातावरण, तसं सेडिमेंटरीचं भांडार असतं शिलावरण, म्हणजे आपलं लिथोस्फिअर. एकदा जमिनीत गेले की धूप किंवा अन्य प्रोसेस, जे भूकंप वगैरे अशा प्रोसेसमुळेच ते काय होतात, बाहेर येतात. तसं ते सहजासहजी आपल्याला उपलब्ध राहत नाहीत, त्यामुळे काय म्हणतात, त्यांना इम्परफेक्ट असं म्हणलं जातं. खडकाची झीज होऊनच ते मूलद्रव्य किंवा पोषण द्रव्य कुठं असतात, बाहेर पडतात, म्हणून त्यांना काय म्हणतात, इनपरफेक्ट. का, तर ते प्रदीर्घ काळासाठी सजीवांना काय असतात, अनुपलब्ध असतात. एक्झाम्पल काय, फॉस्फरस आणि सल्फर. म्हणजे सेडिमेंटरीचं सायकलचं एक्झाम्पल आहे फॉस्फरस आणि
सल्फर. गॅसियसचं काय आहे, ज्याचं भांडार वातावरण असतं त्याच्यामध्ये नायट्रोजन आणि कार्बन हे आपल्याला सापडतं. आता आपण पाहूया नायट्रोजन सायकल. नायट्रोजन आपल्याला माहिती आहे की आपल्या वातावरणामध्ये जवळजवळ 78% नायट्रोजन, आपल्याला 78% नायट्रोजन आपल्याला सापडतो. पण आपल्याला कितीही गरज असली तर तो डायरेक्ट त्या स्वरूपात घेऊ शकत नाही. आपण तर घेतच नाही, महत्वाचे म्हणजे वनस्पती घेतात आणि त्यांच्या थ्रू आपण तो घेतो, पण तो डायरेक्ट आपण तसाच्या तसा घेऊ शकत नाही. त्याच्यासाठी काय असतं, हे नायट्रोजन सायकल आहे. काय काय करायला लागतं, पहिली गोष्ट म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन आलं. नायट्रोजन फिक्सेशन मध्ये 3 प्रोसेस असतात. एक म्हणजे काय, बायोलॉजिकल फिक्सेशन, म्हणजे वेगवेगळे जीवाणू असतात जे आपल्याला माहिती आहे की लेग्युमिनस प्लांट्स असतात त्याच्या मुळामध्ये आपल्याला सापडतात. सिम्बायोटिक रिलेशनमध्ये सापडतात. रायझोबियम, ॲझोटोबॅक्टर हे काय करतात, त्या नायट्रोजनचं फिक्सेशन करतात आणि वनस्पतींना वापरण्यायोग्य परिस्थितीमध्ये त्याला कन्वर्ट करतात. दुसरे आहे की ज्यावेळी आपल्याला वीज चमकते त्यावेळी नायट्रोजन फिक्सेशन होतं. आणि तिसरी गोष्ट इंडस्ट्रीयलमध्ये हेबर प्रोसेस त्याला म्हणायचं, हेबर प्रोसेस थ्रू नायट्रोजन फिक्सेशन होते. म्हणजे नायट्रोजन फिक्सेशन किंवा नायट्रोजन स्थिरीकरण कशामुळे होतं, पहिली गोष्ट जैविक म्हणजे की बायोलॉजिकल जीवाणूद्वारे, बॅक्टेरियाद्वारे ते फिक्सेशन होतं. दुसरी गोष्ट इंडस्ट्रीयल, ज्याला हायबर प्रोसेस म्हणतात. सायन्समध्ये एकदा हा क्वेश्चन आलेला आहे. आणि तिसरी बाब आहे म्हणजे की ज्यावेळी भौतिक म्हणजे ॲटमॉस्फिअरिक वीज चमकते आपल्याला कळते, लाइटनिंग होते, त्यावेळी बायोलॉजिकल किंवा नायट्रोजनचं फिक्सेशन होतं. ठीक आहे, पहिली स्टेज काय झाली, नायट्रोजनचं फिक्सेशन. दुसरं काय, नायट्रिफिकेशन. नायट्रिफिकेशनमध्ये काय होतं, आपल्याला पहिला NH4चं कन्व्हर्जन NO2 मध्ये होतं आणि त्यानंतर NO2चं कन्व्हर्जन NO3 मध्ये होतं. ठीक आहे, आता याच्यासाठी काय लागतं, एरोबिक प्रोसेस आहे. म्हणजे काय लागतं, या प्रोसेस होण्यासाठी ऑक्सिजनची गरज पडते. कशासाठी, नायट्रिफिकेशन मध्ये. मग त्याच्यामध्ये 2 बॅक्टेरिया काम करतात, नायट्रोसोमोनस बॅक्टेरिया जे पहिल्या प्रोसेसमध्ये काम करतात, NH4चं NO2 मध्ये कन्व्हर्जन करतात आणि नायट्रोबॅक्टेरिया NO2चं NO3 मध्ये कन्वर्ट करतात आणि या स्वरूपात काय करतात, वनस्पती नायट्रोजन शोषतात. आता सिंपल आपल्याला कळायला पाहिजे की जर वनस्पती या स्वरूपात शोषत असतील, ज्यावेळी आपण काय होतो, डेड होतं म्हणजे आपला मृत्यू होतो, वनस्पती असू दे किंवा वेगवेगळे जीवाणू असू दे, त्यावेळी या स्वरूपातून नायट्रोजन काय होतो, रिलीज होतो आणि याच्यावर बॅक्टेरिया काम करून काय होतात, तर नायट्रोजन मध्ये त्याला रूपांतर करतात आणि तो वातावरणामध्ये मुक्त होतो. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पण आपण पुढे जाऊया अजून. जिथं नायट्रिफिकेशन येणार तिथं उलटी प्रोसेस काय येणार, डिनायट्रिफिकेशन येणार ना. मग पहिली काय झाली, नायट्रोजन फिक्सेशन. दुसरी काय झाली, नायट्रिफिकेशन. ॲसिमिलेशन म्हणजे काय आहे, आता ह्यावेळी काय ॲसिमिलेशन तिसरी प्रोसेस आहे. याच्यामध्ये वनस्पती हा नायट्रोजन घेतात. पुढच्यामध्ये ॲम्युनोफिकेशन. याच्यामध्ये ज्यावेळी आपण मृत होतो, मी जसं सांगितलं, त्यावेळी हे घटक वातावरणामध्ये काय असतात, ॲम्युनोफिकेशन मध्ये घेतले जातात. आपल्याला कुणाकडून हे घटक, विषाणू, बुरशी, हे घटक जेव्हा आपण मृत्युमुखी पडतो म्हणजे मृत होतो त्यावेळी ते रिलीज होतात. डिनायट्रिफिकेशन मध्ये काय आहे, हे डिनायट्रिफिकेशन मध्ये. आणि इथं आपल्याला आलेला क्वेश्चन आहे, NO3चं रूपांतर NO2 मध्ये म्हणजे NO3 मायनसचं रूपांतर कशात होतं, नायट्रोजन मध्ये. आणि इथं आपल्याला आलेला क्वेश्चन कुठं आलेला आहे बघा, बायोजिओ केमिकल सायकल. त्याच्यामध्ये गॅसियस, त्याच्यामध्ये 5 प्रोसेस आहेत. पण इथं विचारले काय, आपलं लक्ष कुठं जातं की वर नायट्रोजन फिक्सेशन मध्ये 3 आहे किंवा नंतर नायट्रिफिकेशन आहे, अमोनिफिकेशन आहे, डिनायट्रिफिकेशन, ॲसिमिलेशन. अशा प्रोसेस कधी कधी ह्या एकदम ओळीनं लावा की अनुक्रमाने लावा, कशी प्रोसेस आहे याच्यावर पण क्वेश्चन आलेला आहे. तर इथं आपल्याला क्वेश्चन आलाय डिनायट्रिफिकेशन मध्ये, जिथं काय होतं, NO3चं रूपांतर काय होतं, वेगवेगळ्या बॅक्टेरियाच्या मार्फत कुठं होतं, नायट्रोजनच्या स्वरूपात होतं. आणि हा नायट्रोजन परत कुठं जातो, वातावरणामध्ये मुक्त होतो. आणि परत ती सायकल कंप्लीट राहते की हा वातावरणामध्ये मुक्त झाल्यानंतर परत काय होतं, नायट्रोजन फिक्सेशन, त्याच्यानंतर परत नायट्रिफिकेशन, ॲसिमिलेशन, अमोनिफिकेशन आणि परत डिनायट्रिफिकेशन. इथं आपल्याला समजतंय का काय बघायचं आहे. आता आपण जाऊया आपल्या क्वेश्चनकडे. इथं आहे आपला क्वेश्चन. मी सांगितलं एक पर्याय तर नॉनसेन्स होता, तो गटच करायचा होता, द्यायचा म्हणून दिला होता. नायट्रोजन फर्टिलायझर इन सॉइल रिलीजेस वेन, काय ब्रोक डाऊन झाल्यानंतर, बॅक्टेरियाद्वारे काय ब्रोक डाऊन झाल्यानंतर नायट्रोजन पुन्हा वातावरणामध्ये जातो, तर NO3 मायनस नायट्रोजन ट्रायऑक्साईड. जी कुठली प्रोसेस होती, आपल्याला डिनायट्रिफिकेशनची प्रोसेस होते, ज्याच्यामध्ये काय होतं, नायट्रोजन हा पुन्हा वातावरणामध्ये सोडला जातो. कशाचा ब्रोक डाऊन करून, तर NO3 मायनस म्हणजे काय, नायट्रोजन ट्रायऑक्साईडचं. ठीक आहे,
तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. समजतंय का आपल्याला? एन्व्हायरमेंटचा जर विचार करता आयोग प्रश्न कसे विचारतंय तर अजून डीप मध्ये चाललेला आहे. जर रिसेंटचा ट्रेंड बघितला, आता हा 2023चा पेपर आहे, याच्यावर कन्सेप्च्युअल क्वेश्चन दिसत आहेत आपल्याला, पण जसं आपण 24 आणि 25ला जातोय तर ते UPSCच्या धर्तीवर विचारण्याचा आयोगाचा मानस इथं दिसतोय. ठीक आहे, ही आपल्याला एक प्रोसेस आहे. ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन होती रिव्हिजनसाठी, ज्याचं फिक्सेशन झालं NH3 किंवा NH4 मध्ये. त्याच्यावर नायट्रिफिकेशनची प्रक्रिया होऊन काय होतंय, पहिल्यांदा इथं एक बॅक्टेरिया लागतो, NH4चं रूपांतर कुठं होतं NO2- आणि त्यानंतर NO3- मध्ये. त्याच्यानंतर ते प्लांट्स ॲनिमल घेतात, ज्यावेळी ते डिकेड होतात त्यावेळी ते काय होतं NH3चं NO3 मध्ये होतं आणि NO3चं इथं आपला क्वेश्चन, NO3चं रूपांतर काय होतं, NO3चं रूपांतर डिनायट्रिफिकेशन मध्ये नायट्रोजन मध्ये केलं जातं आणि इथं आपल्याला क्वेश्चन आलेलं आहे. म्हणजे समजतंय का? आता आपण फक्त इथं क्वेश्चनच आलेला आहे आणि तेच फक्त बघायचं नाही, पूर्ण प्रोसेस बघितलेले आहे. भविष्यामध्ये याच्यावर कसे क्वेश्चन येतील त्याही गोष्टी पाहिलेल्या आहे आणि रिव्हिजनसाठी हा चार्ट लक्षात ठेवा, कशा कशा प्रोसेस झालेल्या आहेत आणि त्याच्यातून नायट्रोजन कसा रिसायकल होतोय आणि पुन्हा ती सायकल कशी कंटिन्यू वातावरणामध्ये राहते. ठीक आहे, आता ओझोनच्या संदर्भात क्वेश्चन होता. आता यातलं जर तुम्हाला कळलं असेल 2018 साली क्वेश्चन आला होता, त्याचंच पुढचं स्वरूप म्हणजे आयोगाचे क्वेश्चन एकमेकाला कसे लिंकेज असतात इथं मी तुम्हाला सांगतोय. ओझोनच्या संदर्भात ही विधाने आहेत आणि काय विचारले बरोबर असंच गोल करत जावा, नाहीतर काय होतंय कधी तर अचूक विचारलेलं असतंय, कधी चूक विचारलेलं असतंय आणि आपण उत्तर बरोबर काढून पण आपण तिथपर्यंत पोहोचत नाही. काय पहिलं, ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. तर का म्हणतात सर्वांना माहिती आहे. ओझोन काय करतो, ओझोन पहिला आढळतो कुठं, तर ओझोन आढळतो हा स्ट्रॅटोस्फिअर म्हणजे पहिला लेअर पृथ्वीपासून जिथं आपल्याला दिसतो तो ट्रोपोस्फिअर आहे. ट्रोपोस्फिअरच्या वर आढळतं स्ट्रॅटोस्फिअर, मराठीत ज्याला म्हणायचं स्थितांबर. या स्थितांबरामध्ये ओझोन आपल्याला सापडतो आणि हा ओझोन काय करतो, सूर्याकडून जे अतिनील किरणे येतात UV रेस त्याला शोषून घेतो आणि त्याच्यामुळे काय होतं, पृथ्वीवरील सर्व सजीवांचं त्याच्यामुळे रक्षण होतं. कर्करोग यासारखे विविध आजार त्याच्यामुळे होऊ शकतात. वनस्पती असू दे, प्राणी असू दे, सूक्ष्मजीव असू दे, प्रत्येकाला याच्यामुळं खूप भयानक त्रास होऊ शकतो. पण ती शोषण्याचं काम करून करतायत तर ओझोनचे लेअर करतायत. पण अलीकडे म्हणून काय म्हणतात त्यांना, ओझोनचं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे की रक्षण कवच म्हणतात. पण अलीकडे जो 1985च्या दरम्यान शास्त्रज्ञांना असं सापडलं की ओझोनला छिद्र पडलंय म्हणजे असा विचार करून काही खरोखरच छिद्र पडले. ओझोनचा जो लेअर आहे जवळजवळ विचार केला तर एक 20 किलोमीटर ते 50 किलोमीटरच्या आसपास, जवळजवळ 30 ते 20 किलोमीटरचा जो लेअर आहे तो लेअर कमी कमी होत गेला. म्हणजे समजा सुरुवातीला ओझोनचा लेअर असा आहे, वेगवेगळ्या जे आपल्याला कळेल पुढं ओझोनचे अवक्षण किंवा ओझोन ज्याच्यामुळे डिके होतोय ते पदार्थ कोणते आहेत, त्या पदार्थांचा मानवाद्वारे मोठ्या प्रमाणात रिलीज झाला आणि त्याच्यामुळे काय ओझोनचा लेअर काय झाला, कमी कमी होत गेला आणि ही भविष्याच्या दृष्टीने काय मोठी घंटा होती. त्यामुळे 1985च्या दरम्यान शास्त्रज्ञांना हे सापडलं की असं काहीतरी ओझोनला होल पडायला लागलाय आणि त्याच्यानंतर ओझोनच्या संरक्षणासाठी ओझोनचं कन्झर्वेशन कसं करता येईल याच्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू झाले 1985च्या नंतर. मग त्याच्यासाठी वेगवेगळे करार आले, कोणते आले ते आपण पाहतोय आपण क्वेश्चन. ओझोनच्या संदर्भात बरोबर विधान, ओझोनला पृथ्वीचे संरक्षण कवच म्हटले जाते, बरोबर आहे. ओझोन इज कॉल्ड प्रोटेक्शन शील्ड ऑफ अर्थ. आता काय म्हटलं जातं हे सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण अजून एक ओझोन पाहिला होता. ओझोन ज्यावेळी वातावरणात असतो, स्ट्रॅटोस्फिअर मध्ये असतो, तो आपल्याला गरजेचा आहे, अत्यंत उपयोगी आहे. पण ओझोन ज्यावेळी पृथ्वीवर आढळतो म्हणजे आपल्याला ट्रोपोस्फिअर मध्ये आढळतो, जमिनीलगत आढळतो, त्यावेळी आपण 2024चा क्वेश्चन पाहिला होता. पॅन आढळतं, त्याला ब्राऊन हेज म्हणतात आणि तो मानवी आरोग्यास कसा घातक आहे ही बाब ही आपण पाहिली होती. मग हायड्रोकार्बन्स आणि वोलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड यांचं कंपोजिशन होऊन ती गोष्ट पॅन कसा निर्माण होतो हा क्वेश्चन आपण पाहिलेला आहे. पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं काय आहे, 1985 मध्ये ओझोन छिद्राला थर पडल्याचे स्पष्ट झालं, हे मी आताच तुम्हाला सांगितलं. आता त्याच्यानंतर मी जसं सांगितलं की वेगवेगळे करार यायला सुरुवात झाली आणि पहिला याच्यातील महत्वाचा करार होता व्हिएन्ना करार. ठीक आहे, व्हिएन्ना करार, ते करार आपण पाहणार आहे. व्हिएन्ना करार. दुसरा करार होता मॉन्ट्रियल करार. कधी आला, 1987. पहिला काय आहे, व्हिएन्ना करार आला आणि त्याच्यानंतर आला मॉन्ट्रियल करार आला 1987 ला आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन झालं 1989 ला. आणि या इम्प्लिमेंटेशन मध्ये काय सांगितलं की ओझोन थराचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपाययोजना केले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये
असे क्लोरीन ब्रोमीन असणारे पदार्थ होते, त्याला काय केलं, त्याच्यावर बंदी घालण्यात आली आणि याच्यावर हा क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे काय समजते, ओझोनला पहिलं बरोबर आहे, दुसरं पण बरोबर आहे. 16 सप्टेंबर, आता 16 सप्टेंबर ही दिनांक कुठून घेतलेला आहे, 2018 चा जर क्वेश्चन पेपर बघितला राज्यसेवा प्रीचा, तर वन लाइनर मध्ये क्वेश्चन आला होता, जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो, तर तिथं 16 सप्टेंबर हे उत्तर होतं. पण आता त्याच्यावर कसा 4 लाइनर मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन आलेला कळतंय का तुम्हाला, की एकमेकाचे क्वेश्चन कसे लिंकेज आपल्याला सापडतात. म्हणून PYP आणि PYQ का करणे, PYP आणि PYQ, P म्हणजे पेपर आणि Q म्हणजे क्वेश्चन करणे का गरजेचं आहे, इथून आपल्याला समजतंय. तर हा 16 सप्टेंबर कुठून आला, तर मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कधी आला, 16 सप्टेंबर 1987. तर त्यामुळं 16 सप्टेंबर हा दिवस काय साजरा केला जातो, तर जागतिक ओझोन दिवस. आणि ज्यावेळी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचे काय दिसतंय आपल्याला, मॉन्ट्रियल प्रोटोकॉलचे इम्प्लिमेंटेशन सुरू झाली 1989 मध्ये, त्यावेळी ओझोन क्षयास कारणीभूत असणारे रसायनांवर काय केली, बंदी घालण्यात आली. म्हणजे काय समजते आपल्याला, वरही चारही स्टेटमेंट इथं बरोबर आहेत. आपण याचं आता व्यवस्थित एक्सप्लेनेशन बघूया. मी जसं सांगितलं, ओझोन थर काय करतं, आपल्याला UV रेज पासून रक्षण करतं, स्थितांबरामध्ये आढळतं. हाही क्वेश्चन विचारला मेन्स मध्ये खूप वेळा विचारलेला आहे, कंबाईनला खूप वेळा विचारलेला आहे. 1985 ला काय झालं, कुठं सापडलं बघा, आर्टिकवर नाही, खाली अंटार्क्टिकवर काय सापडलं, अंटार्क्टिक सर्वे एक टीम होती, त्यांना काय सापडलं, अंटार्क्टिकवर मोठ्या प्रमाणात छिद्र किंवा तो लेअर खूप कमी होतं, हे 1985 साली सापडलं. आणि इथं समजतंय मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कधीचं, 16 सप्टेंबर 1987च्या स्मरणार्थ काय झालं, यावेळी मॉन्ट्रियल प्रोटोकॉल करण्यात आला आणि इम्प्लिमेंटेशन 89 ला आला. त्यामुळे काय झालं, वेगवेगळे जे केमिकल्स आहेत, रसायन आहेत, जे ओझोन लेअरला धोका निर्माण करतात, त्यांच्यावर बंदी घालण्यात आली. ठीक आहे. आता ओझोन तयार कसा होतो, मी जसं सांगितलं, ओझोन तयार होण्यासाठी UV रेज कारणीभूत ठरतात. म्हणजे ज्यावेळी O2 आपल्याला कळतं ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजन काय करतं, UV रेज मुळे ऑक्सिजनचं रूपांतर O+O असं होतं आणि हा O जाऊन ज्यावेळी O2 ला भेटतो, O+O2 अशा प्रकारे ओझोनचं निर्माण आपल्याला दिसतंय. ओझोन कसा निर्माण होतो, UV रेज मुळे, O2 चं O+O आणि ओझोन म्हणजे O3 आपल्याला हे माहिती आहे, ऑक्सिजन प्लस एक ऑक्सिजन चा रेणू, याच्यानुसार आपल्याला O3 म्हणजे ओझोन तयार होतोय. आता ओझोनच्या तयार, आता या पुढच्या बाबी कशा आहेत, त्या रिलेटेड ज्या भविष्यामध्ये क्वेश्चन येऊ शकतात या संदर्भात आहेत. ओझोनच्या थराची जाडी मोजण्यासाठी हे युनिट यूज केलं जातं, डॉप्सन युनिटमध्ये ती जाडी मोजली जाते. प्रत्येकाचं एक एकक असतं की कशा प्रकारे ती जाडी कमी झालेली आहे किंवा वाढलेली आहे, सुधारत आहे, हे कसं बघायचं, तर हे युनिट आहे, डॉप्सन युनिटच्या संदर्भात ह्या गोष्टी आपल्याला मोजता येतात. आणि प्रमुख ओझोन अवक्षय करणारी म्हणजे ओझोन डिप्लेट करणारी कोणते कोणते घटक आहेत किंवा कोणते कोणते पदार्थ आहेत, दोन बाबी लक्षात ठेवा. एक काय, क्लोरीन, आणि दुसरी गोष्ट ब्रोमीन. क्लोरीन आणि ब्रोमीन, एक क्लोरीन किंवा ब्रोमीनचा ॲटम ज्यावेळी ओझोनच्या म्हणजे स्थितांबरापर्यंत जातो, तर त्यावेळी जवळजवळ 10 लाख ओझोनचे पार्टिकल आहेत ना, त्यांना तो नष्ट करतो. कारण की तो पुन्हा वेगवेगळ्या रिॲक्शनद्वारे पुन्हा निर्माण होतो आणि इतका तो घातक आहे. मग जिथं जिथं क्लोरीन दिसेल, जिथं जिथं ब्रोमीन दिसेल, ते पार्टिकल काय असणार, ओझोन डिप्लेटिंग पार्टिकल असणार आहे. CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन कळतंय, हॅलोएन्स आहे, कार्बन टेट्रा क्लोराईड, इथं पण बघा क्लोराईडच आहे, इथं मिथाइल क्लोरोफॉर्म आहे, हायड्रोक्लोरो आणि मिथाइल ब्रोमीन. म्हणजे काय आपल्याला समजतंय, क्लोरीन आणि ब्रोमीन जिथं जिथं असेल त्या पदार्थामुळे काय होतंय, म्हणजे खाली नाही, जेव्हा त्या स्थितांबऱ्यामध्ये जातील ते पदार्थ ओझोन डिप्लेटिंग पदार्थ आहेत. याचं उत्तर ऑल ऑफ द अबाव होतं. ठीक आहे. आणि हे बघा, हे महत्वाचं आहे, आपल्याला क्वेश्चन काय विचारतील, महत्वाचा मॉन्ट्रियल करार आपल्याला माहित असला पाहिजे. क्योटो वगैरे काय ग्रीन हाऊस गॅसशी संबंधित आहे, इथं नाही ते. कारण की काय होतंय, नंतर कन्फ्यूज व्हायला सुरू होते की हा करार कोणता आहे, तो करार कोणता आहे. ओझोन थराच्या संबंधित करार पहिला कुठला, व्हिएन्ना करार होता 1985 ला, असं लक्षात ठेवा बरं का. विमल लक्षात ठेवा, ते नाही आपलं जुबा केसरीवाला नाही, विमल मुलीचं नाव असं लक्षात ठेवा. विमल काय, व्ही म्हणजे व्हिएन्ना, म म्हणजे मॉन्ट्रियल, ल म्हणजे लंडन, पहिले 3 लक्षात ठेवा असे. मग हा 1985 ला आहे, हा 1987 ला आहे आणि हा 1989 ला आलेला करार आहे. म्हणजे काय, व्हिएन्ना करार ओझोन थराच्या संदर्भात आहे. दुसरा मॉन्ट्रियल करार आला, हा महत्वाचा करार होता आणि याने ओझोन डिप्लेटिंग लेअर किंवा सबस्टन्स होते त्याच्यावर काय बंदी घालण्याला हळूहळू सुरुवात केली.
आणि या मॉन्ट्रियल करारामध्ये जी अमेंडमेंट करण्यात आली पुढं त्याला किगाली अमेंडमेंट म्हणतात, 2016 साली करण्यात आली. 1987चा मॉन्ट्रियल करार 89 पासून त्याची इम्प्लिमेंटेशन सुरू झाली आणि 2016 मध्ये वेगवेगळ्या अमेंडमेंट येत गेल्या, पण महत्वाची अमेंडमेंट कुठली होती तर किगाली अमेंडमेंट. ज्याच्यामध्ये काय झालं, काही असे पदार्थ होते की ओझोनचा थर नष्ट करत नव्हते पण हवामान बदलासाठी ते कारणीभूत होते, तर त्यांना पण काय झाले HFC सारखे, तर त्यांना काय झालं बंदी घालण्यात आली त्याच्यावर. व्हिएना झाले, मला जर सांगितलं ना, व्हिएना, मॉन्ट्रियल आणि लंडन हे पहिले 3 लक्षात ठेवा, 85, 87 आणि 89. त्याच्यानंतर हेलसिंकी आहे, कोपनहेगन आहे, बीजिंग आहे, ह्यासारखे करार आहेत. असे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो इथून पुढं की हे करार अनुक्रमे लावा, कालानुक्रमे लावा, किंवा खालीलपैकी कोणता करार ओझोनच्या संदर्भात आहे नाही, अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला इथून येऊ शकतात. क्वेश्चन कोणताही असू दे, लक्षात घ्या, क्वेश्चन येताना आपण आल्यानंतर आपण त्याचं 360 डिग्री अनालिसिस करणं गरजेचं आहे. भविष्यामध्ये याच्यावर कसा क्वेश्चन येऊ शकतो, फक्त त्याचं क्वेश्चन पाहणे आणि त्याचं उत्तर बघणे हा आपला उद्देश नसणार आहे आणि तुमचाही अभ्यास करताना नसायला पाहिजे, कारण याच्यामुळे आपला होलिस्टिक स्टडी होत नाही का. आणि होलिस्टिक स्टडीचा फायदा काय होतो आपल्याला, होलिस्टिक अभ्यास जर होलिस्टिक असेल तर परीक्षेमध्ये येणारा क्वेश्चन कसाही असू दे आपण त्याला योग्य पद्धतीने टॅकल करू शकतो. एन्व्हायरमेंटचा हा चौथा क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता परिस्थितिकीय मनोऱ्याचा प्रकार नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ए टाइप ऑफ इकॉलॉजिकल पिरॅमिड. इकॉलॉजिकल पिरॅमिड म्हणजे काय, इकॉलॉजिकल पिरॅमिडमध्ये विविध पोषण साखळ्या आपल्याला जसं दिसतात, त्या पोषण साखळ्यांमध्ये एकमेकांचे संबंध कसे आहेत, मग ते असू दे 3 स्वरूपात इकॉलॉजिकल पिरॅमिड आपल्याला सापडतात. एक म्हणजे नंबरचा आहे, एक म्हणजे ऊर्जेचा आहे आणि दुसरा बायोमासचा आहे. त्या काय आहेत त्या बाबी आपण पाहणार आहेत. पहिल्याचं उत्तर पाहूया आपण, खालीलपैकी कोणता इकॉलॉजिकल पिरॅमिड नाहीये. मी कसं सांगितलं, एनर्जीचा आहे, बायोमासचा आहे आणि नंबरचा आहे. हे पिरॅमिड ऑफ फूड वेव्ह असं काही नसतं, म्हणजे उत्तर काय याचा पर्याय क्रमांक 3 आहे. आता पिरॅमिड म्हणजे काय, वेगवेगळे मी जसं सांगितलं की फूड सायकल्स असतात, फूड चेन असतात. फूड चेन म्हणजे काय, जसं सूर्यापासून एनर्जी येते, झाड त्याचं वनस्पती असेल त्याचे रूपात घेतात, त्याच्यापासून अन्न तयार करतात, मग शाकाहारी, प्रथम भक्षक, द्वितीय भक्षक, अशा गोष्टी त्याच्यामध्ये निर्माण होतात. तर ह्यांचा एकमेकांशी काय संबंध असतो, कशाच्या बाबतीत, बायोमास असू दे, नंबर असू दे आणि ऊर्जेच्या बाबतीत. तर त्यानुसार हे पिरॅमिड तयार केले जातात आणि या पिरॅमिडमध्ये माहिती आपल्याला खालचा बेस काय असतो, मोठा असतो. अशा प्रकारचे ते पिरॅमिड असतात. म्हणजे समजलं का, हे खाली काय असणार, प्राथमिक भक्षक असणार किंवा शाकभक्षीय प्राणी असणार, ह्याच्यामध्ये वनस्पती येते किंवा उत्पादक आपण ज्याला म्हणायचं. खाली काय आपल्याला सापडणार, इथं उत्पादक, मग इथं भक्षक, प्राथमिक, द्वितीय, तृतीय. जसं आपण वर जाऊ तसं काय यांची संख्या कमी यायला लागते. पण दरवेळेस हा जो आपण पिरॅमिड म्हणतो असाच सापडेल का, नाही, तो वेगवेगळ्या स्वरूपात उपडा सापडू शकतो, वेगवेगळा सापडू शकतो. कसा आहे ते, कोणता पिरॅमिड कायमच आपल्याला इन्व्हर्टेड किंवा कायमच उलटा सापडतो, कोणत्या परिसंस्थेमध्ये काय आहे त्या बाबी आपण पाहूया. त्याचं उत्तर कळलं काय आहे, एक नंबरचा असतो, बायोमासचा असतो आणि तिसरा आहे ऊर्जेचा असतो. आता इकॉलॉजिकल पिरॅमिडचे घटक कोणते असतात हे सर्वांना माहिती आहे म्हणून फास्ट घेतोय. प्रोड्युसर असतात, पहिली गोष्ट, जे काय करतात, सूर्यापासून येणाऱ्या ऊर्जेचं रूपांतर कशात करतात, तर ते अन्नाच्या स्वरूपात करतात. त्या वनस्पती असते किंवा ग्रीन बॅक्टेरिया, अल्गी याच्यामध्ये प्रोड्युसरमध्ये मोडतात. दुसरी गोष्ट कंझ्युमर आले, प्रोड्युसर, कंझ्युमर आणि डिकम्पोजर. ज्यावेळी इकॉलॉजिकल पिरॅमिडचा आपण विचार करतो त्यावेळी डिकम्पोजरचा विचार करत नाही. कंझ्युमर मध्ये काय असते, प्राथमिक, सेकंडरी आणि टर्शरी. प्राथमिक मध्ये काय असणार, जे शाकाहारी असणार आहे, ससा, हरिण. सेकंडरी काय असणार, त्यांना खाणारे. आणि टर्शरी मध्ये की ते टॉप अपेक्स प्रिडेटर असणार आहेत, म्हणजे गरुड असू दे, वाघ, सिंह यासारखे अपेक्स प्रिडेटर याच्यामध्ये असणार आहेत. आता इकॉलॉजिकल पिरॅमिडचे प्रकार आपण पाहूया. पिरॅमिड कुठचा आहे, पहिला नंबरच्या स्वरूपात, म्हणजे ज्यावेळी आपण विचार करेल, ज्यावेळी गवत असू दे किंवा झाडे झुडपे यांची संख्या काय असते, नंबर आहे. पहिला कोणता आपण पाहतोय, नंबरच्या स्वरूपात, तर यांची संख्या काय असते, जास्त असते. म्हणजे हा बेस कसा तयार होतो बघा, इथलंच उदाहरण घेऊया आपण, गवत, ससा आणि सिंह. ठीक आहे, गवताचं प्रमाण कसं असणार आहे, जास्त, नंबरच्या स्वरूपात म्हणजे संख्येच्या स्वरूपात. नंतर ससे असणार आहेत आणि त्यानंतर सिंह असणार आहे. हे आपल्याला कुठं, स्थल म्हणजे जमिनीवरील की जी नॉर्मल आपल्याला परिसंस्था सापडते त्यावेळी आपल्याला असं पाहायला भेटतं. पण ज्यावेळी आपण हा पिरॅमिड कसा असतं, कधी कधी इन्व्हर्टेड पण सापडतो. म्हणजे कसं सांगतो, हा आपल्याला हा उभा पिरॅमिड झाला, कसा, सरळ किंवा अपराईट पिरॅमिड झाला. पण आपण जर असा विचार केला, एखादं झाड आहे आणि त्या झाडावर शेकडो काय असतील,
कीटक त्याचे भक्षण करत असतील तर हा पिरॅमिड कसा जातो, उपडा पडून जातो. म्हणजेच जर विचार करायचा झाला, हा सरळ झाला किंवा ज्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं अपराईट पिरॅमिड. पण नॉर्मली काय होतं, समजा एक झाड आहे, हे झाड किती एकच आहे ना, पण याच्यावर हजारो लाखो किडे आपल्याला भक्षण करताना सापडतात. तर अशा वेळी हा पिरॅमिड काय जातो, इन्व्हर्टेड उपडा पडून जातो. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं की नंबरचा पिरॅमिड हा कधी कधी काय असतो, उपडा पण असतो. म्हणजे सरळ आपल्याला कळतं की आपला असा उलटा त्रिकोण आहे, इथं काय असणार आहेत कंझ्युमर, इथं असणार प्रोड्युसर, नंतर कंझ्युमर्स वाढत जाणार आहेत टॉप प्रिडेटर पर्यंत. पण काही परिसंस्थांमध्ये जसं उदाहरण घेतलं, एका झाडावर बहुसंख्य पक्षी आढळतील, एका की तिथं त्यांचं भक्षण करत असतील, किंवा एकाच झाडावर वेगवेगळे जीवजंतू किडे आपल्याला सापडतील, तर त्यावेळी हा पिरॅमिड काय जातो, इन्व्हर्टेड पडून जातो. कोणता, नंबरच्या बाबतीत. दुसरी गोष्ट बघायची झाली तर नंबरमध्ये काय, नंबर मोजणार आहे. बायोमासमध्ये काय, त्यांचं एक वजन मोजणार आहे. या स्वरूपात त्यांचं एकूण सजीवांचं वजन मोजलं जातं. तर ज्यावेळी नॉर्मल परिसंस्थेचा आपण विचार करतो त्यावेळी तो पिरॅमिड कसा असतो, अपराईट असतो, म्हणजे या स्वरूपात असतो. पण लक्षात घ्या, बायोमासचा पिरॅमिड ज्यावेळी आपण जलीय परिसंस्थेचा विचार करतो त्यावेळी तो उपडा असतो. उपडा म्हणजे कसा, असा. बायोमास म्हणजे वजन. तर असं का होतंय, कारण की समुद्रामध्ये माहिती आहे, समुद्रामध्ये जर विचार करायचा झाला प्रोड्युसर कोण आहेत, तर फायटोप्लॅन्क्टन आहे. फायटोप्लॅन्क्टन हे मोठ्या प्रमाणात अवेलेबल असतात, पण त्यांचं तितक्याच लवकर काय होतं, भक्षण होतं. आणि ज्यावेळी एकक स्वरूपात आपण किंवा एखाद्या पर्टिक्युलर टाइमला आपण विचार करायचा झाला तर त्यावेळी त्यांचं ज्यावेळी आपण मोजमाप करतो त्यावेळी त्यांचं वजन आपल्याला कमी भरतं. आणि मोठमोठाले प्राणी आपल्याला माहिती आहे, देवमासा आहे, अशा मोठमोठे अजस्त्र प्राणी असतात, त्यांचं वजन जास्त बायोमासच्या स्वरूपात भरतं. म्हणजे नॉर्मल स्थल परिसंस्थांमध्ये हा आपल्याला अपराईट सापडतो. पण पिरॅमिड ऑफ बायोमास हा जलीय परिसंस्थांमध्ये आपल्याला कसा सापडतो, इन्व्हर्टेड सापडतं. हे आपल्याला याचं कारण आहे. ठीक आहे, म्हणजे दोन पिरॅमिड आपण बघितले, नंबरचा बघितला कोणताच या, आणि दुसरा बायोमासचा. याच्या बायोमासच्या पिरॅमिडमध्ये महत्वाचं काय, जलीय परिसंस्थांमध्ये हा आपल्याला उपडा सापडतो, बाकीच्या वेळी नॉर्मल परिस्थितीमध्ये आपल्याला सापडतो, अपराईट सापडतो. आणि नंबरचा पिरॅमिड काय आहे, कधी कधी आपल्याला उपडा सापडू शकतो. पण पुढचा पिरॅमिड आपल्याला घ्यायचा आहे ऊर्जेचा. परत एकदा, एनर्जी, बायोमास आणि नंबर. एनर्जी, आता एनर्जीचा पिरॅमिड कायम लक्षात ठेवा, हा कायम आपल्याला असाच सापडतो. याचं कारण काय आहे, याचं कारण आहे लिंडमन्स रूल. लिंडमन रूल काय आहे, आपण गोष्टी बघूया. पण लक्षात ठेवा, एनर्जीचा पिरॅमिड कायम आपल्याला अपराईट सापडतो, कारण तो युनि डायरेक्शन आहे, एकाच डिरेक्शनला प्रवास करतो. का, तर लिंडमन्स रूल, जेव्हा आपण प्रोड्युसर पासून कंझ्युमर पर्यंत जातो, लक्षात घेतलं, इथे आपले प्रोड्युसर आहेत, नंतर कंझ्युमर पर्यंत आहे, तर ती ऊर्जा आपल्याला फक्त एका पोषण पातळीपासून दुसऱ्या दुसऱ्या पोषण पातळीपर्यंत जाताना काय, फक्त 10% त्याचं ट्रान्सफर होतं. म्हणजे समजा सूर्यानं आपल्याला 10 लाख इतकी एनर्जी दिलेली आहे, तर गवतांपर्यंत किंवा झाडांपर्यंत किती जाणार, 1 लाख जाणार. त्यानंतर सशापर्यंत किती जाणार, 1 लाखाचं 10,000 पर्यंत जाणार. त्यानंतर सशाला खाणाऱ्या कोल्ह्यापर्यंत किती जाणार, तर ती 1,000 पर्यंत जाणार. सिंहापर्यंत किती जाणार, ती 100 इतकीच जाणार. म्हणजे अशा प्रकारचं ती एनर्जी कमी होत जाते, ज्याला लिंडमन्स रूल म्हणायचं. तर त्याच्यामुळे काय होतं, तर हा पिरॅमिड, कोणता, पिरॅमिड ऑफ एनर्जी, हा कायम अपराईट सापडतो, एकाच डिरेक्शनला सापडतो. आता ह्या 3 कन्सेप्ट बघितल्या. लिंडमन्स रूल याच्यामध्ये आला. बायोमासची कन्सेप्ट कुणी दिली होती, बोडेनहायमर यांनी बायोमासची कन्सेप्ट दिली होती. लक्षात ठेवा, मी एक बाब सांगायची राहून गेलो, की ज्यावेळी आपण पिरॅमिड्स बघतो, ही पिरॅमिडची संकल्पना आपल्याला कोणी दिलेली आहे, तर चार्ल्स एल्टन यांनी ही संकल्पना दिलेली आहे. जनरली आता तो ट्रेंड्स आलेला आहे की संकल्पना देणारे कोण, असे क्वेश्चन विचारले जातात. तर पिरॅमिडची संकल्पना कोणी दिलेली आहे, तर चार्ल्स एल्टन यांनी दिलेली आहे. पिरॅमिड्स ऑफ बायोमासची बोडेनहायमर यांनी दिलेली आहे. आणि पिरॅमिड ऑफ एनर्जी याच्यामध्ये लिंडमन या शास्त्रज्ञाचं महत्वाचं योगदान आहे. लिंडमन्स रूल कशाच्या संदर्भात आहे, तर पिरॅमिडच्या संदर्भात आहे आणि एनर्जीच्या संदर्भात आपल्याला पाहायला भेटतो. त्याचं उत्तरही आपण पाहिलेलं आहे. काही आता पुढचा क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, 20वा, जो एन्व्हायरमेंटचा 5वा क्वेश्चन आहे. याच्यानंतर आपल्या एन्व्हायरमेंटचं शिक्षण संपतंय. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर त्याचा गंभीर परिणाम होतो. म्हणजे काय, असेच काही स्पेसिस असतात, त्याचं उत्तर कीस्टोन आहे माहिती, आणि पर्याय बघा कसे दिलेले आहेत. अगेन तेच सांगतोय, पर्याय काढायला इथं स्टोन आहे म्हणून त्यांनी पर्यायमध्ये काय दिलं, रेड स्टोन, ब्ल्यू स्टोन, येलो स्टोन, असे पर्याय दिलेले आहेत. म्हणजे पर्याय पण इथं काय आहे, एमपीएससी मध्ये कधी कधी क्वेश्चन हार्ड असतात आणि पर्याय सोपे असतात.
त्याच्यामुळे आपण पर्यायपर्यंत योग्य पद्धतीने जाऊ शकतो. आता कीस्टोन स्पेसिस म्हणजे काय? पर्यावरणाचा किंवा जैवविविधतेचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी अशा काही स्पेसिस असतात ते त्यांच्या संख्येपेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर परिसंस्थेवर किंवा जैवविविधतेवर प्रभाव टाकतात. फॉर एक्झाम्पल घ्या की प्रवाळ बेटे किंवा प्रवाळ, तर ते समुद्रामध्ये त्यांचं प्रमाण किती आहे माहिती आहे का? फक्त 1% इतकं आहे, पण त्या जवळजवळ 25% समुद्राची जैवविविधता ही डायरेक्टली प्रवाळांवर अवलंबून असते. म्हणजे काय आपल्याला कळतंय, ज्यावेळी आपण जलीय परिसंस्थेचा विचार करतो त्यावेळी तिथले कीस्टोन्स कोण आहे? कीस्टोन्स म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, घरामध्ये असा एक कीस्टोन असायचा ज्याच्यावर पूर्ण घर किंवा ते पूर्ण इमारत थांबलेली असायची. तर तो कीस्टोन स्पेसिस कोण आहे? त्याच्यावरूनच ही कन्सेप्ट आलेली आहे. तर तो समुद्राच्या परिसंस्थेचा विचार करायचा झाला, जलीय परिसंस्थेचा विचार करायचा झाला, तर त्याच्यामध्ये ही प्रवाळ बेटे काय झाली? तिथले कीस्टोन्स झाले. म्हणजे अशा स्पेसिस त्याच्या संख्येनं ते फार कमी असणार आहेत, पण त्याचा पर्यावरणावर पॉझिटिव्ह स्वरूपात जो परिणाम होणार आहे तो खूप अधिक प्रमाणात असतो. मग त्या पर्यावरणाची जैवविविधता असू दे, त्यांचं संरक्षण असू दे, त्यांच्यामधील योग्य समतोल असू दे, या संदर्भात या कीस्टोन स्पेसिस खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतात. आणि ज्यावेळी आपण संवर्धन म्हणतो, मग ते इन सिटू आहे, एक्स सिटू आपण पाहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये कुठं मागच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये जर आपल्याला संवर्धन करायचं आहे तर ह्या कीस्टोन स्पेसिसचं संवर्धन करणं आपल्याला गरजेचं आहे. कीस्टोन स्पेसिस काय? याचं उत्तर काय? कीस्टोन स्पेसिस अशी प्रजाती जिचा पर्यावरणावर किंवा परिसंस्थेवर परिणाम तिच्या संख्येपेक्षा पटीने अधिक प्रभावपणे होत असतो. आणि जर या स्पेसिसचं नुकसान झालं तर संपूर्ण पर्यावरणाचं काय? समतोल बिघडतो. मग याच्यामध्ये आता ही संकल्पना कोणी दिलेली आहे बघा? रॉबर्ट पेन, काही ठिकाणी रॉबर्ट सेन पण दिलेलं आहे. आता 2 कन्सेप्ट बघितले आपण. जे पिरॅमिडची संकल्पना कोणी दिली होती? चार्ल्स एल्टन यांनी दिली होती. आणि याच्यामध्ये कीस्टोन स्पेसिसची संकल्पना कोणी दिली आहे? रॉबर्ट पेन यांनी दिली आहे. असं लक्षात ठेवा, स्टोन मारला आणि लागलं मग पेन झाला असं काहीतरी लक्षात ठेवा. अशा काहीतरी ट्रिक्सनं त्या गोष्टी लक्षात ठेवत चला. वैशिष्ट्य काय आहेत? आता जसं सांगितलं तसं संख्या कमी असते पण मोठ्या प्रमाणात प्रभाव त्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पर्यावरणावर आढळतो. त्या अन्नसाखळीचे जैवविविधतेचे रेग्युलेशन करतात आणि मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह इम्पॅक्ट त्यांचा आपल्याला पर्यावरणामध्ये सापडतोय. तर याचं उत्तर काय? कीस्टोन स्पेसिस हे आहे. आता इथून आपल्याला जॉग्राफीचे क्वेश्चन सुरू होत आहेत. हा अत्यंत म्हणजे 2023चा क्वेश्चन पेपरचा जर विचार करायचा झाला, कंपॅरेटिव्हली जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन कसे होते? कन्सेप्च्युअल होते, की तुम्हाला त्या बाबी माहीत असणं गरजेचं आहे. जसं कीस्टोन असू दे किंवा पिरॅमिड असू दे, ते कंपॅरेटिव्हली सिंपल असते. सर्व लोक त्या गोष्टी काय होतात? वाचून जातात. पण ज्यावेळी जॉग्राफीचा विचार करतोय आपण त्यावेळी आपल्याला काय कळेल की 2023चे आणि त्यानंतरचा जो येणारा शिफ्ट आहे, जॉग्राफी कन्सेप्च्युअल अँगलने यायला सुरुवात झाली, यूपीएससीच्या अँगलने यायला सुरुवात झाली. म्हणजे तुम्हाला फक्त रट्टा असायला पाहिजे किंवा त्या गोष्टी माहीत असायला पाहिजेत का नाही, त्याचं ॲप्लिकेशन कसं आपल्याला योग्य प्रकारे करता येईल त्याच्यानुसार क्वेश्चन यायला सुरुवात झाली. ठीक आहे, आता आपण बघूया. इथं पण तेच झालेलं आहे, इंग्लिशमध्ये क्वेश्चन सेट झालेलं आहे आणि त्याचं कुठं झालेलं आहे तर मराठीत ट्रान्सलेट झालेलं आहे. तर काय आहे? ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्राम अँड स्टेट विच ऑफ द फॉलोइंग अल्फाबेट्स इंडिकेट जिब्बर फेज ऑफ मून. आता जिब्बियस फेज ऑफ मून म्हणजे काय मराठीत आपल्याला कळेल की 3/4 भाग कुठल्या चंद्राचा प्रकाशित आहे. आता हे डायग्राम पाहिल्यानंतर आपल्याला सुरुवातीला काय कळणार नाही, पण लक्षात घ्या ही पृथ्वी दिलेली आहे आणि हा डार्क साईड दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय कळतंय, इथं प्रकाश पडतोय म्हणजे सूर्य कोणत्या साईडला आहे? इथं आहे सूर्य. हे काय आहे? सूर्याची किरण इकडून पडतायत. आणि ह्या काय आहेत? चंद्राच्या फेजेस आहेत वेगवेगळ्या. या चंद्राच्या फेजेस आहेत. ज्यावेळी आपल्याला कळतंय की इथं सूर्य आहे, ह्या फेजेसचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी असतं इथं काय आहे तर इथं आहे अमावस्या आणि इथं आहे पौर्णिमा. ह्या काय आहे? चंद्राच्या वेगवेगळ्या फेजेस आहेत. मग इथून जर सुरू झालं तर चंद्र असा त्याची कला वाढवत नेतो, इथं पूर्ण पौर्णिमा येते आणि इथून कमी यायला सुरुवात करतो. फॉर एक्झाम्पल आपण डायग्राम बघूया, जी सायंटिफिक डायग्राम आहे. इथं आपल्याला दिसतंय, इथं आपल्याला सनरेज आहेत किंवा सूर्य येते. ही आपली पृथ्वी आहे, जिचा जशी सेम डायग्राम आहे बरं का आपली. बघा फक्त यांनी नाव काय दिलंय? ABCD. आपल्याला काय पाहायचं आहे? कोणत्या फेजमध्ये चंद्राच्या गिब्बस फेज ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, मराठीमध्ये काय 3/4 भाग आपल्याला प्रकाशित झालेला दिसतोय.
ज्यावेळी कळतं इथं अमावस्या आहे म्हणजे इथं 0% असतंय, 0% भाग प्रकाशित आहे. इथं किती आहे, हळूहळू वाढत गेल्यानंतर 25%, 50%, इथं काय आहे 75%. आणि इथं ज्यावेळी कळतंय आपल्याला फुल मून आहे, ज्यावेळी फुल मून आहे तिथं काय आपल्याला समजणार आहे की इथं 100% भाग काय आहे, आपल्याला चंद्र पूर्ण दिसतोय ना, तर 100% भाग काय प्रकाशित आहे. मग नंतर परत सेम कमी यायला सुरुवात होते, 75, 50, 25 आणि परत 0. आता यांची नावं पण दिलेली आहेत, वॅक्सिंग क्रिसेंट आणि इथं पण क्रिसेंट म्हणलंय विनिंग क्रिसेंट, हे दोन आहे. म्हणजे ज्यावेळी आता पुढचा क्वेश्चन असा पण येऊ शकतो बरं का, सेम डायग्राम देणार, खालीलपैकी कोणती फेज किंवा कोणते जर जोडाक्षर तिथं उदाहरणामध्ये दिलेला आहे तर ते 25% किंवा 1/4 भाग हा प्रकाशित झालेला आहे, असा क्वेश्चन पुढे येऊ शकतोय. जर आपला क्वेश्चन काय होतं बघा, इथं वॅक्सिंग गिब्बस आहे आणि विनिंग गिब्बस आहे. मी जसं सांगितलं की हा क्वेश्चन कुठं सेट झालेला आहे तर इंग्लिशमध्ये सेट झालेला आहे ना, आणि नंतर तो मराठीत सेट झालेला आहे. मग इथं विचारलेलं काय, एकदा मी सगळं रफ करतो. ठीक आहे, इथं विचारलेलं काय आपल्याला, गिब्बस फेज कोणते आहे. तर जर आपल्याला कळलं इथं सूर्य आहे, ही गोष्ट पहिल्याला आपल्याला कळायला पाहिजे, कारण इथं त्यांनी डायग्राम देताना काय दिलेलं आहे, हा डार्क पोर्शन करून दिलेला आहे. जेव्हा हा डार्क पोर्शन आहे त्यावेळी इथं काय आहे, प्रकाश आहे, म्हणजे सूर्य ह्या बाजूला असणार आहे. ज्यावेळी उजव्या बाजूला सूर्य आहे, इथं आली अमावस्या आणि इथं आली पौर्णिमा. ज्यावेळी पौर्णिमा येते तर त्याच्या साईडच्या दोन फेजेस डी आणि एफ ह्या काय असणार आहे, गिब्बस फेज मध्ये असणार आहेत. म्हणजेच काय असणार आहे, त्यांचा 3/4 भाग हा काय असणार आहे, प्रकाशित असणार आहे. त्याच्यावरून आपल्याला उत्तर काय करतं, डी आणि एफ. जर आपण पर्यायावरूनच जायचं झालं बघा, इथं काय ए आहे, ए म्हणजे काय अमावस्या आहे, आणि ई म्हणजे काय पौर्णिमा आहे. मग ए आणि ई कुठे कट करा, ए आणि ई कट केलं पहिली गोष्ट. बी आणि एचचा जर विचार करायचा झाला, हे 25% मध्ये आहे, हाही पर्याय कट होणार. सी आणि जी हा 50-50% मध्ये आहे. राहते काय डी आणि एफ. म्हणजे जर आपल्याला ही डायग्राम जरी माहित नसतील तरी पण चंद्राचा फेजेस आपल्याला माहिती आहे, लहानपणापासून आपण पाहत आलेलो आहे, पण त्याचं योग्य उत्तरामध्ये कसं कन्वर्ट करायचं, हे तिथं लॉजिक कसं लावायचं, ह्या गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. याच्यासाठी काय करायला लागतं, प्रॅक्टिस करायला लागते. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हणलं जातं. प्रत्येक गोष्ट तुम्हाला अभ्यासाच्या जोरावर नाही येणार आहे. काही गोष्टी आपल्याला जाणवलं असेल की परीक्षेच्या बाहेर आल्यानंतर आपल्याला कळतं, अरे याचं उत्तर तर मला माहित होतं, मी याचं उत्तर देऊ शकलो नाही तिथं. ही रिग्रेट करण्यापेक्षा ते सवय लावून घ्या की पेपर सॉल्व्ह करण्याची एक टेक्निक असते, ही सवय लावून घ्या. त्यानुसार काय होईल, आपल्याला परीक्षेमध्ये असे रॅन्डम किंवा हा क्वेश्चन खूप म्हणजे पहिल्यांदा असा क्वेश्चन आला होता की जरा विचार करायला लावणार होता, तर असे क्वेश्चन आपल्याला तिथं व्यवस्थित पद्धतीने सॉल्व्ह करता येतील. आता हा पुढचा क्वेश्चन आहे, तर मागच्या क्वेश्चनचं उत्तर पर्याय क्रमांक 3 होतं, डी आणि एफ. आता पुढचा क्वेश्चन असं पण येऊ शकतं बरं का, ही गोष्ट लक्षात घ्या. हे काय पर्यावरणाची व्याख्या दिलेली आहे. आता अशा क्वेश्चनच्या मागं कधीच लागायचं नसतं की एखादा क्वेश्चन आला की पर्यावरणाची व्याख्या दिली आहे, आता मी जाऊन सगळ्या चॅट जीपीटीला टाकतो किंवा गुगलला टाकतो आणि सगळ्या पर्यावरणाच्या व्याख्या वाचतो आणि कोणाची आहे बघतो, अशा गोष्टी कधीच करायच्या नसतात. ही पर्यावरणाची व्याख्या आहे की एन्व्हायरमेंट मीन्स द सम ऑफ ऑल condition agencies and influences which affect the development, growth, life and death of organism, species, race. Who created the definition of environment? जर विचार केला तर याच्यामध्ये पर्याय बघा, युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया, ब्रिटानिया एन्सायक्लोपीडिया, टान्सले आणि जॅके. आता तुम्हाला ज्या गोष्टी मारायच्या आहेत त्या गोष्टी याच्यातून 4 पर्यायापैकी तुम्ही तुक्का मारू शकता. पण लक्षात घ्या, इथं ज्या विश्वकोश दिसतंय आपल्याला, इथं पण विश्वकोश आहे, या दोन्हीतलं मारणं अपेक्षित आहे. पर्याय 1 मारा किंवा 2 मारा. तर याचं उत्तर आहे की युनिव्हर्सल एन्सायक्लोपीडिया हे याचं उत्तर आहे. मी पुन्हा सांगतोय की अशा क्वेश्चनच्या मागे पळायचं नसतं की सगळ्या डेफिनेशन आता पाठ करायला सुरुवात केल्या, तिथनं पर्याय योग्य पर्यायापर्यंत कसं जायचं किंवा आसपास कसं जाता येईल हे बघा. की इथं पण विश्वकोश दिलेला आहे, म्हणजे एन्सायक्लोपीडिया आणि ब्रिटानिया एन्सायक्लोपीडिया. आता इथूनच क्वेश्चन उचलला असेल ना, जर क्वेश्चन काढणारा गुगलला गेलाय किंवा त्याच्याकडे एक पुस्तक आहे, जिथं क्वेश्चन विचारलेलं असणार आहे त्याच्याच खाली काय असणार आहे, दुसऱ्या एन्सायक्लोपीडियाची डेफिनेशन असणार आहे, म्हणून ही बाब तिथं दिलेली आहे. जर त्यांना सायंटिस्ट जर सांगायचं असतं किंवा एका सायंटिस्टची जर ही डेफिनेशन असती ना, तर 4ही पर्यायामध्ये सायंटिस्ट आले असते. कारण क्वेश्चन काढणाऱ्याची टेंडन्सी काय असते ही आपल्याला तिथं लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे याचं उत्तर एकतर तुम्ही 1 द्या किंवा 2 द्या, ठीक आहे. पण ह्या क्वेश्चनचा मी काय सांगतोय, मागं लागू नका. आता यातून आपल्याला बघायचं काय, परिसंस्था, इकोसिस्टीम याबाबतचे काही घटक ज्याच्यावर ऑलरेडी क्वेश्चन आलेले आहेत, कुठं राज्यसेवा मेन्सला आलेले आहेत. आता आर्थर टान्सलेचा जर विचार करायचा झाला, यांनी काय दिलंय, इकोसिस्टीम हा शब्द आणि त्याची व्याख्या दिलेली आहे. इकोसिस्टीम शब्दाची आणि
शब्द म्हणजे शब्द दिला आणि त्याची व्याख्या कोणी दिलेली आहे तर अर्थर टान्सलेने दिलेले आहे. का हा अर्थर टान्सले घेतोय आपल्याला माहिती तर पर्यायामध्ये, आणि पर्यायावरूनच काय होतात परत क्वेश्चन निर्माण होतात. तर त्याची व्याख्या काय आहे, पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक. आपल्याला माहिती आहे पर्यावरणामध्ये किंवा परिसंस्थेचा विचार करतात त्याच्यामध्ये जैविक घटक असतात आणि अजैविक. जैविक म्हणजे काय, आपण प्राणी असू दे वनस्पती असू दे हे जैविक मध्ये आले. अजैविक मध्ये काय असते, वारा ऊन पाऊस हे काय आले अजैविक घटक. पण पुढचं क्लासिफिकेशन महत्वाचं आहे, त्याचं परत क्लासिफिकेशन कसं आहे रासायनिक आणि भौतिक. याच्यावर क्वेश्चन 2022च्या प्रिलिम्स मध्ये आला होता. रासायनिक घटक काय येतात, ऑक्सिजन असू दे, पोषण घटक असू दे, पीएच, क्षारता, म्हणजे ज्याच्यामध्ये केमिकलच्या स्वरूपात काही बाबी असतात ते कुठल्या अजैविक घटकाच्या कोणत्या बाबीमध्ये येतात तर रासायनिक म्हणजे पर्यावरण किंवा परिसंस्था, ज्याचा शब्द कुणी दिला आणि डेफिनेशन कुणी दिली तर अर्थर टान्सले यांनी दिली. तर त्याच्यामध्ये दोन घटक असतात, एक जैविक असतात एक अजैविक घटक असतात. अजैविक घटकामध्ये केमिकल आणि फिजिकल. केमिकलमध्ये काय नावातूनच आपल्याला कळतंय की तिथे केमिकल कॉम्पोजिशन काय तर असणार आहे. मग पीएच असू दे, क्षारता असू दे, पोषक घटक असू दे किंवा ऑक्सिजन, हे काय असतं केमिकल कॉम्पोजिशन किंवा केमिकल कंपोनंट ऑफ इकोसिस्टीम. आणि भौतिक घटकामध्ये काय येतं, तापमान, पर्जन्यमान, पाऊस, आर्द्रता, प्रकाश आहे, वारा, दाब, ह्या गोष्टी काय येतात तर भौतिक घटकामध्ये येतात. हाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, याच्या आधी विचारलेला आहे. खालीलपैकी कोणत्या बाबी या पर्यावरणाच्या किंवा इकोसिस्टीमच्या केमिकल कॉम्पोजिशन आहे, केमिकल कॉम्पोनंट आहेत किंवा फिजिकल कॉम्पोनंट आहेत, असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता पुढचं ज्यावेळी आपल्याला इकोसिस्टीम आपण बघतोय, अर्थर टान्सले यांनी दिला होता. इकोलॉजी, इकोलॉजी म्हणजे काय, लॉजी म्हणजे अभ्यास, पर्यावरणाचा केलेला अभ्यास. तर रिटर यांनी काय दिलं, या शब्द दिला होता आणि तो प्रसारात आणण्याचं काम कोणी केलं होतं तर हे केलं होतं. हे तीन सायंटिस्ट लक्षात ठेवा. इकोसिस्टीम बाबत अर्थर टान्सले, इकोलॉजी बाबत रिटर आणि हेकेल यांचं योगदान इथं महत्वाचं होतं. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 23. आता हा क्वेश्चन पण महत्वाचा आहे बरं का. मी का सांगतोय 2023चे खास करून जिओग्राफीचे क्वेश्चन खूप महत्वाचे होते. आपला सल्यूट आहे त्या व्यक्तीला ज्याने हे क्वेश्चन काढले, कारण की इथं आपल्याला कळते की प्रत्येकाचं उत्तर आपल्याला बरोबर वाटतंय पण तिथून पण आपल्याला काय राईट उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे. म्हणजे परीक्षेमध्ये एक लक्षात ठेवा, कधी कधी जर क्वेश्चन काढणारा हुशार असेल तर तो खूप जवळचे ऑप्शन काढतो चारीच्या चारी, पण त्यातूनही मोस्ट करेक्ट ऑप्शन कोणता असायला पाहिजे, मोस्ट करेक्ट उत्तर काय असायला पाहिजे, हे आपल्याला इथून पाहणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन बघतोय आपण किंवा मोस्ट करेक्ट आन्सर कुठला असायला पाहिजे तिथं योग्य पद्धतीने पोहोचणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 23. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात काय बघा, चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झाले आहेत. हे स्टेटमेंट दिलेलं आहे. काय आहे, पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झाले आहेत. तर काय विचारतोय आपल्याला क्वेश्चन काय बघा, खालीलपैकी कोणती कारणे या खनिज साठ्याच्या वितरणास कारणीभूत आहेत. म्हणजे ज्यावेळी आपण पश्चिम राजस्थानचा विचार करतो, जिप्सम आहे, परत चुनखडक म्हणजे लाईमस्टोन आहे, जिप्सम आहे आणि मिनरल सॉल्ट, हे तिथं कॉम्पोजिशन तिथं मोठ्या प्रमाणात साठे आढळतात. पण ते का आढळतात या पर्यायामधून आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे. पहिला पर्याय काय बघा, खूप आपल्याला माहिती आहे आत्ता जे आपल्याला भूरूपे दिसतात ते तसेच पूर्वीच्या काळी होते का नाही, खूप आधी तिथं काही समुद्र होतं, नदी होते, त्यानंतर वेगवेगळ्या आपल्याला माहिती आहे की ज्वालामुखी प्रक्रिया झाली, पर्वत, फोल्ड, फॉल्टिंग यासारख्या प्रक्रियेमुळे वेगवेगळे पर्वत निर्माण झाले आणि त्याच्यामुळे काय झाले, भूरूप तिथली परिस्थिती चेंज होत गेली. सुरुवातीला राजस्थान म्हणजे जवळजवळ पर्याय आपण पाहतोय, वेस्टर्न पार्ट ऑफ राजस्थान वॉज सबमर्ज्ड अंडर सी वॉटर ड्युरिंग द पर्मो-कार्बोनिफेरस पिरियड. जुन्या काळी आपल्याला माहिती आहे राजस्थानचा जो पिरियड होता किंवा राजस्थानचा जो भूखंड होता तो समुद्राखाली होता आणि हळूहळू तो समुद्र मागं सरकत गेला. पण ज्यावेळी समुद्र होता आपल्याला माहिती आहे समुद्र काय असतात, सॉल्टी असतात किंवा यासारखी खनिजे आपल्याला तिथं सापडतात. याचं कारण काय आहे, महत्वाचं कारण, मेन कारण काय आहे की जुन्या काळी तिथं काय होता, समुद्र होता आणि तो समुद्र मागं सरकत गेला पण ते खनिजे तिथंच तशीच आपल्याला सापडतात. हे महत्वाचं कारण आपल्याला इथं सापडते. ठीक आहे. म्हणजे ए फिक्स बरोबर असायला पाहिजे, म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 काय होते, कट होतं. आता बघा BCD स्टेटमेंट बघा. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे, बरोबर आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात हवामान काय उष्ण कोरडे आहे, बरोबर आहे. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात काय वनाच्छादनाखालील क्षेत्र अल्पत्य आहे किंवा कमी आहे, हे पण बरोबर आहे. आता ऑल ऑफ द अबव तर उत्तरच नाही. परत या क्वेश्चन कट काय विचारलंय, ही जी खनिजे सापडतात, कुठले खनिज मीठ असू दे, जिप्सम असू दे, चुनखडक असू दे, हे तिथं असण्याचं कारण तिथं वनाच्छादन कमी आहे हे आहे का, म्हणजे सांगा एखाद्या ठिकाणी
वनं आढळत नाहीत की तिथील जैवविविधता कमी आहे किंवा तिथे वने कमी आहेत असं लक्षात घ्या, तर तिथं आपल्याला ही खनिजे आढळणार का? असं कुठलं उदाहरण आहे का? नाही. म्हणून हा पर्याय काय कट होतोय. म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहेत, हे तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. हवामान उष्ण व कोरडे आहे, हवामान उष्ण व कोरडे असेल तर तिथं आपल्याला जिप्सम चुनखडी सापडते का? नाही. हे स्टेटमेंट बरोबर आहे, पण ज्यावेळी आपण ह्या क्वेश्चनचा विचार करतोय, ह्या क्वेश्चनचं या स्टेटमेंटचं कारण बघतोय, त्यावेळी हे तिन्ही स्टेटमेंट जरी बरोबर असले तर ह्याचे हे कारण नाहीये, म्हणून काय होतंय याचं हे उत्तर असू शकत नाही. दुसरं स्टेटमेंट काय? पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. ठीक आहे, ज्यावेळी आपण समजू शकतोय पर्जन्याचे प्रमाण कमी आहे त्यावेळी सॉल्ट्स वर येतात, तिथं आपल्याला खनिज मीठ सापडू शकतं. पण जिप्सम आणि चुनखडक सापडण्याचं कारण काय? पुन्हा तेच, जरी हे स्टेटमेंट तिन्ही बरोबर असतील तरीही जे आपलं मेन वाक्य आहे त्याला ते जस्टिफाय करत नाहीत. त्याला जस्टिफाय करणारं एकच वाक्य आपल्याला दिसतंय, पूर्वीच्या काळी हा जो पिरियड दिलाय त्याच्यामुळे तिथं काय होतं, समुद्र होता, आणि जसा जसा समुद्र मागे मागे सरकत गेला तर त्या ठिकाणी या खनिजांचे साठे तिथं आढळायला लागले. म्हणजे तो समुद्र गेला म्हणजे सगळ्याच गोष्टी घेऊन गेला असं नसतं, तर त्याचे काय फुटप्रिंट सोडत असतो तो. तर याचं कारण काय आहे? म्हणून बी सी डी का रॉंग आहे कळतंय का? मग बी चुकीचा आहे, सी चुकीचा आहे, डी चुकीचा आहे. मग जर असा आपण विचार केला तर फक्त काय राहते आपल्याकडं? फक्त एक करेक्ट ही बाब आपल्याकडे राहते. का कळलं? याचं उत्तरापर्यंत कसं जायचंय कळलं. परीक्षेमध्ये त्या टेन्शनमध्ये आपल्याला वाटत नाही अरे ऑल ऑफ द अबव तर उत्तरच नाही, आता काय करायचं, एबीसी लिहितो. पण का? आपण फक्त विचार करा या बाबीचं कारण हे आहे का, असं असेल तरच त्या उत्तरापर्यंत आपल्याला योग्य पद्धतीने पोचायचं आहे. एक्सप्लेनेशन बघा. पर्मोकार्बोनिफेरस काळामध्ये काय झालेलं आहे, पश्चिम राजस्थानचा भाग होता समुद्राखाली, आणि जसजसा समुद्र मागे हटायला सुरू झाला म्हणजे त्याला काय म्हणायचं, मरेन रिग्रेशन व्हायला सुरू झालं. लाईमस्टोन असेल, जिप्सम असू दे, मीठ यासारखी खनिजे तिथं काय झाली, साचली गेली, आणि त्यामुळे तिथं काय झालं, हे खनिजे आपल्याला सापडतात. आणि ही काय महत्वाचं भौगोलिक कारण आहे. बाकीच्या गोष्टी काय आहेत, ह्या तिथं प्रेझेंट आहेत, सध्याच्या गोष्टी तिथं सांगतात की तिथं आपल्याला कमी पाऊस आहे, तिथं वनस्पती कमी आहे, वातावरण उष्ण कोरडे आहे, ह्या बाबी आहेत. पण त्याच्यामुळे तिथं खनिज साठे सापडतात का? तर नाहीत. समजतंय का? उत्तर कसं येतंय, आणि एक्झामिनर काढणारा जर क्वेश्चन काढणारा स्मार्ट असेल तर तिथं आपल्याला कसं प्रकारे फसवू शकतोय याचं योग्य एक्झाम्पल म्हणजे हा क्वेश्चन आहे. तर याचं क्वेश्चनचा आन्सर क्रमांक 1 आहे, ज्याच्यामध्ये काय फक्त पर्मोकार्बोनिक काळात काय होतं, इथं समुद्राच्या पश्चिम राजस्थानचा भाग, खास करून अरवलीच्या पश्चिमेकडे, आजकाल अरवली पण खूप चर्चेत आहे, त्याच्यावरही भविष्यामध्ये क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहे. तर त्या पश्चिम राजस्थानमध्ये हे खनिजाचे साठे का आढळतात, तर याचं कारण पर्याय क्रमांक ओनली ए म्हणजे हे आहेत. हे जरी असले तर पर्याय बरोबर असले तर त्याचे हे कारण नाही आहेत, हे आपल्याला इथून समजते. क्वेश्चन सोडवताना आपल्याला खूप अलर्ट राहणं गरजेचं आहे. परीक्षेमध्ये काय होतंय, परीक्षेमध्ये आपण टेन्स सिच्युएशन मध्ये असतो, आणि त्याच्यामुळे काय होतंय, जर ह्या क्वेश्चन मध्ये, आता आपण जुना क्वेश्चन पाहिला, जर ह्या क्वेश्चन मध्ये ऑल ऑफ द अबवचा जर पर्याय असताना तर सर्वजण फसले असते. असे क्वेश्चन तोच विद्यार्थी देऊ शकतो, पहिली गोष्ट ज्याचा अभ्यास चांगला आहे, ज्याचा कॉन्फिडन्स चांगला आहे, ज्याचे सिली मिस्टेक्स झाले नाहीत पेपरमध्ये. म्हणजे जे बाकीचे क्वेश्चन जे सगळ्या गावाला आलेले आहेत ते आपले बरोबर आहेत, आणि इथं आपल्याला वेळ भेटतोय की विचार करू शकतोय, त्याच विद्यार्थ्याचे असे क्वेश्चन बरोबर येते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह आणि बॉक्साईट खनिजाचे प्रमाण आपल्याला आढळते. ज्यावेळी आपल्याला समजतंय की लोह आणि बॉक्साईट, आता आपण क्वेश्चन डिकोड करत जाऊया किंवा ऑप्शन कट करत जाऊया. गाळाची मृदा कुठं सापडणार आहे आपल्याला, नद्यांचा गाळ ज्या प्रदेशात पसरतो, नद्यांनी जे गाळ घेऊन आलेले असतात तो गाळ ज्या प्रदेशात पसरतो त्या ठिकाणी आपल्याला गाळाची मृदा ही अत्यंत सुपीक मृदा आढळते. जसं आपल्याला गंगेच्या खोऱ्यात आढळतं, मैदानी प्रदेशात म्हणजे गंगा उत्तर प्रदेश असू दे, बिहारमध्ये असू दे, ह्या प्रकारची मृदा आपल्याला सापडते. रेगूर मृदा म्हणजे किंवा याला काय म्हणायचं, काळी माती. आपल्याला माहिती आहे आपल्या पठारावर काळी मृदा सापडते. बेसॉल्टिक आपल्याला माहिती आहे फिशर इरोजन झालं होतं आणि त्यानुसार ज्वालामुखी बाहेर आला आणि भविष्यामध्ये याचं विदारण होऊन ही काळी मृदा इथं आपल्याला सापडते. आता दोन भाग येतात, लोह आणि बॉक्साईट. आपल्याला माहिती आहे लोह जिथं असेल तर तिथं कलर कोणता होतो, रेड कलर होतो. लोह असलं की रेड कलर आपल्याला सापडतो. पण लक्षात घ्या पुढे काय दिलेलं आहे बघा, बॉक्साईट. लोह आणि बॉक्साईट. आता बॉक्साईट आपल्याला जर माहित असेल, महाराष्ट्राचा थोडा अभ्यास असेल तर आपल्याला कळतंय की बॉक्साईटचे साठे आपल्याला कुठं आढळतात, तर जांभ्या मृदेमध्ये आढळतात. आणि जांभ्या मृदेमध्ये का आढळतात, तर तिथं काय झालेलं असतं, केमिकल वेदरिंग झालेलं असतं. वेदरिंगचे दोन प्रकार आहेत, एक फिजिकल वेदरिंग आणि केमिकल वेदरिंग. जर
फक्त लोह असतं आणि इथं बॉक्साईट नसतं ना, तर ही हा क्वेश्चन समजा हे नाहीये, खालीलपैकी कोणत्या मृदेत लोहाचे प्रमाण अधिक आढळते, तर त्याचं उत्तर काय आलं असतं माहितीये का, रेड सॉइल. पण ज्यावेळी तिथं बॉक्साईट येते, बॉक्साईट ज्यावेळी आपल्याला सापडते, कुठं सापडतं, जांभ्या मृदेतच सापडतं. म्हणजे ज्यावेळी आपल्याला लाल माती असते तर त्याचं केमिकल रासायनिक प्रक्रिया होऊन त्याच्यामुळे आपल्याला तिथं जांभी मृदा सापडते. ही कुठं सापडणार आहे आपल्याला सांगा बरं, जिथं उष्ण दमट वातावरण आहे, जिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्राचा विचार करता कुठं सापडणार आहे, तर कोकणामध्ये. मग बॉक्साईटचे साठे कुठं आढळणार आहेत आपल्याला, कोकणामध्ये. मग तुम्हाला पुढं असा क्वेश्चन आला, याचा क्वेश्चनचं उत्तर तर जांभी मृदाचं आहे, कारण तिथं बॉक्साईट आलेलं आहे. फक्त लाल असतं किंवा फक्त आयरन, फक्त लोह कुठं सापडतंय, हा जर क्वेश्चन असता आयरन, तर याचं उत्तर आलं असतं लाल माती, रेड सॉइल. पण ज्यावेळी बॉक्साईट येते तिथं केमिकल वेदरिंगची प्रोसिजर होते आणि त्यामुळे तिथं बॉक्साईट आढळल्यामुळं उत्तर आपलं कुठं शिफ्ट होतंय, लॅटराईटकडे. एक लक्षात ठेवा, एक हा शब्द उत्तर कसं बदलून जातं हे लक्षात घ्या. मी सांगत होतो बॉक्साईटचे साठे. पुढं आपल्याला भविष्यामध्ये असा क्वेश्चन येऊ शकतोय की खालीलपैकी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बॉक्साईटचे साठे आढळतात. कुठं आढळणार आहेत, कोकणामध्ये, खास करून दक्षिण कोकणामध्ये, म्हणजे रायगड असू दे, सिंधुदुर्ग असू दे, रत्नागिरी असू दे, कोल्हापूर, सांगलीचा काही भाग, याच्यामध्ये काय आढळत आहेत, बॉक्साईटचे साठे आपल्याला आढळणार आहेत. मग ते विदर्भात आढळतील का, नाही आढळणार, कारण की जांभी मृदा आपल्याला पर्टिक्युलरली कुठं आढळते, तर कोकणात आढळते. आणि ह्या जांभ्या मृदेतच आपल्याला काय आढळतात, या बॉक्साईटचे साठे आपल्याला आढळतात. ठीक आहे, याचं उत्तर काय आहे, लॅटराईट, म्हणजेच काय, जांभी मृदा. जांभी मृदेलाच इंग्लिशमध्ये लॅटराईट मृदा म्हणत असतात. तर असं का सापडतं हे बघा आपण. जांभी मृदा म्हणजे काय, लॅटराईट सॉइल. उष्ण दमट हवामानात ही मृदा तयार होते, ज्याच्यावर काय होतं, तीव्र केमिकल वेदरिंगची प्रक्रिया होते. जर इथं फिजिकल वेदरिंगची प्रक्रिया झाली असती, वातावरण उष्ण दमट आहे, मोठ्या प्रमाणात पावसाचं प्रमाण तिथं जास्त आहे, म्हणून केमिकल वेदरिंग होते. जर हे वातावरण कोरडं असतं ना आणि पाऊस कमी असता, तर हीच माती कुठली राहिली असती, लाल माती राहिली असती. म्हणून लक्षात ठेवा, फिजिकल वेदरिंग ज्यावेळी होईल, लाल मातीचा विचार करायचा झाला तर तिथं फिजिकल वेदरिंग होतं, आणि ज्यावेळी जांभ्या मृदेचा विचार करायचा झाला तिथं केमिकल वेदरिंग होतं. केमिकल वेदरिंग होण्यासाठी महत्त्वपूर्ण तिथलं क्लायमेट काय असलं पाहिजे, एक तर उष्ण दमट, मोठ्या प्रमाणात पाऊस असला पाहिजे, आणि तिथं काय सापडणार आहे आपल्याला, जांभी मृदा, म्हणजे बॉक्साईट सापडणार आहे तिथं आपल्याला. ठीक आहे, तर याच्यामध्ये बॉक्साईट सापडते आपल्याला. आणि बॉक्साईट आपल्याला माहिती आहे ॲल्युमिनियम तयार करण्यासाठी बॉक्साईट खूप महत्त्वाचा रोल प्ले करत असतो. आता महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे, जिथं जिथं जांभी मृदा सापडणार, आपण काय म्हणणार, तिथं तिथं बॉक्साईट सापडणार. आणि बॉक्साईट कुठं सापडणार आपल्याला, कोकण पट्ट्यामध्ये सापडणार. म्हणजे कोकण, मी जसं उदाहरण सांगितलं आता, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, पुण्याचा काही भाग जो वेस्टर्न घाटला लागून आहे, किंवा सांगलीचा काही भाग, शिराळ्यासारखे तालुके, याच्यामध्ये आपल्याला सापडतात. तांबड्या मृदेचं काय आहे, फिजिकल वेदरिंग होतं. रेगूर मृदा जसं सांगितलं की ज्वालामुखी या खडकापासून तयार झालेली आहे, ब्लॅक सॉइल ज्याला म्हणतो आपल्याला, जे आपल्याला महाराष्ट्र पठारावर मोठ्या प्रमाणात सापडते. आणि गाळाची मृदा कुठं सापडणार नाही, नदीच्या परिसरामध्ये आपल्याला गाळाची मृदा सापडते, जी काय अत्यंत सुपीक मृदा आहे. तर हे समजलं की त्या क्वेश्चनच्या उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं आहे, आणि भविष्यामध्ये याच्यावर कशा प्रकारचे क्वेश्चन त्याला कनेक्टेड राहून येऊ शकतात. ठीक आहे, 24वा झाला का, हा, आता क्वेश्चन 25वा. हा, आता हा ही खूप महत्त्वाचा क्वेश्चन होता की इथं तुम्हाला तुमची सद्सद विवेक बुद्धी किंवा तुमचा जो अलर्टनेस आहे इथं दाखवण्याची गरज होती. हे ए आणि आर मध्ये काय आहे, ॲसर्शन आहे आणि रिझन दिलेलं आहे. तर याचं योग्य आहे का ते आपल्याला पाहायचं आहे. कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. क्वेश्चन काय आहे बघा, पहिला 2 विधाने दिलेले आहेत, एक स्टेटमेंट आहे, एक कारण आहे. त्याचं स्टेटमेंट, मग त्याच्यानुसार खालचे पर्याय दिलेले आहेत. स्टेटमेंट बरोबर आहे, त्याचं कारण आहे, असे खालचे पर्याय आहेत. लक्षात घ्या, पहिला ज्यावेळी आपण शेतीचा किंवा प्राथमिक उद्योगांचा, द्वितीय उद्योगांचा विचार करतो, शेती आणि अन्य उद्योग, तर तेव्हा कच्चा माल 2 प्रकारचा असतो. एक असतो की ज्याला शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल म्हणायचं, त्याचं काय होतं, त्या कच्चा मालाचं वजन घटत नाही, त्याच्यामध्ये काही बदल होत नाहीत. फॉर एक्झाम्पल कापूस घ्या, तो वजनानं हलका असतो, जसं ट्रॅव्हलिंगमध्ये जास्त खर्च येत नाही त्याच्यामध्ये, आणि जसा जसा टाइम जाईल त्याचं काय होत नाही, वजन हलकं किंवा वजन कमी होत नाही. तो काही टिकाऊ स्वरूपाचा आहे, हलका आहे, आणि शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल त्याला म्हणलं जातं. दुसरं एक्झाम्पल घेऊया आपण, ऊस. तुम्हाला माहिती आहे ऊसाचे कारखाने आपल्याला कुठं सापडतात रे, तर साखर कारखाने आपल्याला कुठं सापडतात, तर ऊसाच्या पट्ट्यामध्ये सापडतात. तर त्याचं कारण काय आहे, ऊस आपण काढणीनंतर जसा जसा आपल्याला टाइम जायला लागतो
त्यानुसार काय होतं, ऊसाची क्वालिटी, मग त्यातलं शुगरचं प्रमाण असू दे, वजन असू दे, काय व्हायला लागतं, कमी व्हायला लागतं. त्याच्यामुळे ऊसाचे कारखाने कुठं असतात आपल्याला त्या पट्ट्यामध्ये, त्याच पट्ट्यामध्ये आढळतात. का? याचं कारण आहे की ऊसाला कापणीनंतर जर टाइम लागला तर त्याच्या क्वालिटीमध्ये काय व्हायला, तर डिग्रेड व्हायला सुरू होते. ठीक आहे. आता ह्याच्यावरूनच हा क्वेश्चन बघा, सुती कापडाचे स्थानिकीकरण. पहिलं स्टेटमेंट काय बघा, कापूस हा घटक काय आहे, न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. हे बरोबर आहे का? हे स्टेटमेंट बरोबर आहे. सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश आणि बाजारपेठ याच ठिकाणी झालेले आहे. बरोबर आहे. बहुतांश उद्योगांचं हे असंच राहतं की त्याच एरियामध्ये आपल्याला ह्या बाबी किंवा ते उद्योग जिथं कच्चा माल मुबलक प्रमाणात आणि योग्य मुबलक आणि जलद उपलब्ध होईल त्याच ठिकाणी आपल्याला काय सापडतात, त्या बाजारपेठा असू दे किंवा ते उद्योग आपल्याला सापडतात. उदाहरणार्थ अमरावती घ्या, कोल्हापूर घ्या किंवा गुजरात घ्या, अशा ठिकाणी आपल्याला काय सापडतात, हे कापड उद्योग स्थानिक झालेले सापडतात. म्हणजे आपल्याला समजतंय की ए पण बरोबर आहे आणि ब पण बरोबर आहे. खाली या, इथं काय झालं, आर चूक दिलंय हे कटलं, इथं ए चूक दिलंय हे कटलं. आता फक्त आपल्याला बघायचं आहे की हे याचं योग्य स्पष्टीकरण आहे का नाही. आता मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळी पहिली की आली होती, आपल्याला माहिती आहे 2 की येतात, तर आयोगाने हे उत्तर बरोबर दिलं होतं. पण ज्यावेळी सेकंड की आली त्यावेळी आयोगानं उत्तर चेंज केलं आणि त्याच्यानुसार आयोगाने काय केलं, दुसरं स्टेटमेंट किंवा दुसरं वाक्य बरोबर दिलं. तर असं काय, मी त्याच्यासाठीच तुम्हाला काय ऊसाचं उदाहरण दिलं. ऊस म्हणजे इथं स्टेटमेंट घ्या आपल्याला, जर इथं विचार करा याचं, ह्या उद्योगांचं स्थानिकीकरण, हे उद्योग डेव्हलप कुठं झालेला, हा सुती कापडांचा किंवा कापड गिरणीचा पट्टा कुठं डेव्हलप झालेला आहे, ज्या क्षेत्रामध्ये काय आहे त्याचा कच्चा माल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. पण तसं नसतं तर काय झालं असतं, तरी पण आपण उपलब्ध उद्योग तिथं स्थापन करू शकलो असतो का? यस. कारण की काय आहे, हा कच्चा माल ट्रान्सपोर्टेबल आहे, मोठ्या प्रमाणात ट्रान्सपोर्ट केला तरी तो हलका आहे, टिकाऊ आहे, याच्या दर्जामध्ये घसरण होत नाही. हा काय आहे, शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल आहे. म्हणून जर आपण विचार करायला गेलं, या दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, पण आर हे एचं योग्य प्रकारे स्पष्टीकरण नाहीये. का? याच्यासाठी आपण परत जाऊया ऊसाचं स्पष्टीकरण. ऊस काय आहे बघा, ऊस हा पेरिशेबल आहे. पेरिशेबल नाशवंत म्हणजे लगेच खराब होणारा कच्चा माल आहे. आणि ऊस कापणीनंतर काय होतं, 24 तासानंतर त्याच्यातले सुक्रोजचं प्रमाण काय व्हायला लागतं, कमी व्हायला लागतं. आणि उशीर झाला तर काय होतं, त्याचं उत्पादनही कमी होतं, कारण वजन कमी होणार आहे, साखरेचं प्रमाण कमी होणार आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या उत्पादनावर परिणाम होणार आहे. म्हणून काय झालेलं आहे, साखर कारखाने ऊस शेती जवळ असणे अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, हे समजलं का? म्हणजे साखर कारखाने त्या एरियात का असणं गरजेचं आहे, कारण की त्याला लागणारा जो कच्चा माल आहे, जो ऊस आहे, तो काय आहे, पेरिशेबल आहे. त्याच्यामध्ये अशुद्ध स्वरूपाचा कच्चा माल आहे आणि हळूहळू जसजसा वेळ जाईल तर त्याच्या क्वालिटीमध्ये काय होतं, कमी यायला सुरुवात होते. कापसाचं तसं आहे का? नाही. त्याच्यामुळंच ए स्टेटमेंट म्हणजे आर जे स्टेटमेंट आहे, जे रिझन आहे, कारण आहे, ते काय आहे, एचं योग्य एक्सप्लेनेशन नाही. ह्याच्या जागी जरी दोन्ही स्टेटमेंट जरी बरोबर असेल तरी काय आहे, ए स्टेटमेंटचं आर हे योग्य रिझन नाही. कारण याच्यामध्ये काय आहे, आपला कापूस जो आहे तो काय आहे, शुद्ध स्वरूपाचा माल आहे. आता मी थोडं बाजूला हटतो, तुम्ही परत विचार करा, मी ज्या बाबी सांगितल्या त्याच्यावर विचार करा की हे कसं प्रकारे आयोगानं दिलेलं उत्तर योग्य आहे. ते मी ऊसाचं एक्झाम्पल दिलं होतं आणि आयोगानं सेकंड की मीही याच्यावर विचार केला, कारण की माझं एक क्वेश्चन चुकलेलं आहे. मी विचार केला की का बरं आयोगानं असं उत्तर दिलं असेल. ज्यावेळी मला कळतंय की हा टिकाऊ आहे, हलका आहे आणि ट्रान्सपोर्टेबल आहे, म्हणून इथंच याचं स्थानिकीकरण, त्या उद्योग तिथं स्थापनं गरजेचं आहे का नाही, बाहेरही आपण स्थापू शकतो. वेगवेगळे एक्झाम्पल आपल्याला दिसतील. मुंबई सारखा एरिया असते, तिथंही आपल्याला कापड गिरण्या मोठ्या प्रमाणात दिसतील किंवा सुती कापडाचे उद्योगीकरण तिथं झालेले दिसेल. तिथं काय उत्पादन क्षेत्र आहे का, आहे जवळपास, पण हा कापूस असा कच्चा माल आहे की तो ट्रान्सपोर्ट करू शकतो. म्हणून दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, पण आर हे एचं काय योग्य स्पष्टीकरण नाहीये. म्हणजे काय, ज्यावेळी आपण स्पष्टीकरणाचा विचार करतो त्यावेळी आर आहे ना, म्हणजे हे दुसरं स्टेटमेंट पहिल्या स्टेटमेंटवर डिपेंड असणं गरजेचं आहे. जर पहिल्या स्टेटमेंट डिपेंडच नाहीये तर त्यावेळी काय होतं, हे स्पष्टीकरण योग्य नाही असं समजतंय. आणि त्याच्याचमुळं आयोगानं काय केलेलं आहे, सेकंड कीनं हा ऑप्शन बदललेला आहे. याच्यासाठी काय आहे, ऊसाचं एक्झाम्पल मी इथं तुम्हाला दिलेलं आहे. पुढचं 26वा क्वेश्चन, भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवलेले आहे. आता अशा प्रकारचा क्वेश्चन त्यावेळी पहिल्यांदाच आला होता. पुढच्या वर्षी लोकांनी काय करायला सुरू केलं की वेगवेगळे कलर पाठ करायला सुरुवात केली. पण लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण प्राकृतिक
भारताचा विचार करतो, भारताचा विचार करायचा झाला तर भारताचे 5 प्राकृतिक विभाग केलेले आहेत. एक हिमालयन रांगा आहे, उत्तर भारतीय पठार आहे, किनारपट्टी आहे, 3 झाल्या, द्वीपकल्पीय पठार आहे आणि 5वं काय आहे, बेटे, अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटे आहे. हे 5 काय आहे आपले फिजिकल क्लासिफिकेशन आहे. पण आपण ज्यावेळी नकाशाचा विचार करतो, मी पुढे तो नकाशा दाखवणार आहे. या नकाशामध्ये आपलं काय होतं की नकाशामध्ये वेगवेगळ्या कलरनी तो नकाशा दाखवलेला असतो. का तर वेगवेगळ्या कलर वेगवेगळे इलिव्हेशन आपल्याला प्रेझेंट करत असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल घ्या, पाणी निळ्या कलरनं दाखवलं जातं, पण गडद निळा म्हणजे काय, त्याची खोली खूप आहे, आणि फिकट निळा म्हणजे काय, सखोल म्हणजे उथळ पाणी आहे ते. या प्रकारे ते आपल्याला दाखवलं जातं. मग आपल्याला समजतंय हिरवा कलर तुम्ही लगेच म्हणाल वनस्पतीसाठी, तर नाही, हिरवा कलर कशाला वापरला जातो तर मैदानी भागात वापरला जातो. आणि डार्क हिरवा म्हणजे काय, जर विचार करायचा झाला, इथं घ्या, गडद हिरवा कुठं वापरला जातो, हे मैदानी हे दोन्ही पण मैदानी भागात वापरले जातात. पण गडद हिरवा कुठं वापरला जातो, 0 ते 200 मीटर या मैदानी भागात वापरला जातो. आणि नुसता हिरवा किंवा कमी फिकट हिरवा कुठं वापरला जातो, 200 ते 500 मीटर समुद्र सपाटीपासून ज्या मैदानांची उंची असते तिथं वापरला जातो. आणि याच्यावरून आपल्याला काय कळतंय, डार्क जसा जसा होत जाईल, नंतर येलो आला, नंतर ब्राऊन आला आणि डार्क ब्राऊन आला, असे 5 क्लासिफिकेशन आपल्याला तिथं आढळतात. डार्क ब्राऊन जसा होत जाईल किंवा व्हाईट, तर तिथं आपल्याला कळतंय डार्क म्हणजे त्याची हाईट काय होते, अजून वाढत जाते. पिवळा कलर कशाला वापरला जातो, पठाराला वापरला जातो. म्हणजे हे 2 ऑप्शन तर आपण कट करणं गरजेचं आहे. या दोन्हीपैकी उत्तर येणार आहे. मग जिथं आपल्याला ही कन्सेप्ट जर माहित असेल की रंगाचा उपयोग कशासाठी केला जातो, इलिव्हेशनसाठी केला जातो, आणि जितका डार्क रंग असेल तितकं काय असेल, इलिव्हेशन किंवा हाईट. मग ती खोली असू दे, मग गडद निळा असला तर जास्त खोल आहे, आणि ब्राऊन असू दे, गडद ब्राऊन असू दे, तपकिरी ज्याला म्हणतो, तर तो असेल तर काय आहे, जास्त उंची आहे. म्हणजे ज्यावेळी आपण हिमालयन रंगाचा विचार करतो तिथे एकतर व्हाईट एकदम वरचा काराकोरम रंग व्हाईट दिलेले असते किंवा ब्राऊन दिलेले असते, आणि पठाराचा विचार करायचा झाला तर ती येलो रंगाच्या स्वरूपात असते. महाराष्ट्र पठारावर क्वेश्चन विचारलेला आहे. हा महाराष्ट्राच्या संदर्भात क्वेश्चन आहे बरं का. विचारलेला क्वेश्चन कशाच्या संदर्भात आहे, महाराष्ट्राच्या संदर्भात आहे. महाराष्ट्राच्या पठाराच्या संदर्भात बेसिक क्वेश्चन विचारलेला आहे त्यांनी. जसं बघा 23चा पेपरमध्ये काय कळतंय, महाराष्ट्र पठाराच्या संदर्भात बेसिक क्वेश्चन आहे, मॅपिंगच्या स्वरूपात आहे. आणि 24 आणि 25चा पॅटर्नचा विचार करायचा झाला तर अजून त्याच्यामध्ये डीप गेलेले आहेत. मग ते पठाराची उंची, लांबी ह्या दृष्टीने ते क्वेश्चन विचारलेले आहे. म्हणजे कसं ते लेअरिंग करत जात आहेत, पहिल्या लेअरपासून दुसऱ्या लेअरपर्यंत जात आहेत, हे आपल्याला इथून समजतं. ही महाराष्ट्र पठाराची माहिती आहे. आणि बेसिक सरासरी उंची किती आहे, 600 ते 900 मीटर आहे. मी इथं उंची का लिहिलेलं आहे तुम्हाला कळेल. 600 ते 900 मीटर ही महाराष्ट्र पठाराची उंची आहे. आता बघा फिजिकल मॅप मधील रंग आणि त्याचा अर्थ काय आपल्याला कळतो बघा. पहिली गोष्ट, डार्क ग्रीन असेल तर काय आहे, कुठं वापरला जातो, मैदानी भागात इथं वापरला जातो. आणि त्याची साधारण समुद्र सपाटीपासूनची उंची किती आहे, 200 मीटरच्या दरम्यान आपल्याला ही उंची सापडते. त्यानंतर ग्रीन आलं तर कुठं 200 ते 500 मीटर पर्यंत थोडं कमी लेवलचं पठार किंवा उंच मैदान आपल्याला तिथं सापडतं. आता येलो जर विचार करायचा झाला, 500 ते 1000 मीटरवर आपल्याला येलो हा कलर वापरला जातो पठारी प्रदेशाच्या दरम्यान. आणि जसं याची उंची वाढायला जाते तसा डार्कनेस इथं ब्राऊन, इथं डार्क ब्राऊन असं वाढायला चालू होतं. म्हणजे हिमालयन रांगा आपल्याला एकतर व्हाईट किंवा डार्क ब्राऊन स्वरूपात आपल्याला पाहायला भेटतील. महाराष्ट्र पठार किती आहे, 600 ते 900 समुद्र सपाटीपासूनच्या उंचीवर आहे ना. मग आपल्याला कुठं सापडणार तर येलो मध्ये सापडणार. लक्षात घ्या. हे बघा, हा आहे मॅप. इथं आपल्याला काय समजतंय, हे ब्राऊन कलर बघा हिमालयन आहे, हे डार्क ग्रीन आहे म्हणजे काय, मैदानी प्रदेश आहे. इथं जरा कमी ग्रीन आहे म्हणजे काय आहे, हे पहिल्या कॅटेगरीमध्ये 200 मीटरच्या दरम्यान, हे 200 ते 500 मीटरच्या दरम्यान जो कलर कसा आहे, लाईट ग्रीन कलर आहे. आणि महाराष्ट्र पठाराचा विचार करा, बघा इथं महाराष्ट्र पठार आहे, इतकं मोठं नाही पण विचार करा, इथं महाराष्ट्र पठार हा काय येलो कलर आहे. तर लक्षात घ्या की मॅप बघताना आपण ह्याही गोष्टी काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे. इथं पण आपल्याला सेन्स लावू शकतो. 2 ऑप्शन तर आपले जात आहेत, ग्रीन आणि डार्क ग्रीन हे 2 ऑप्शन जात आहेत. ब्राऊन आणि येलो मध्ये आपण येऊन अडकतोय जर क्वेश्चनचा विचार करायचा झाला तर. जशी इलिव्हेशनचा जर विचार केला तर ब्राऊन कट करून आपण येलोकडे कसं यायला पाहिजे होतं हे ते आपल्याला जाणवते. आणि ज्यावेळी आपण अभ्यास करत असतो, लक्षात घ्या, भूगोलाचा अभ्यास करत असताना मॅपिंग करणं खूप गरजेचं आहे. मॅप डोळ्यासमोर असणं गरजेचं आहे. त्या थ्रू काय होतं, आपल्याला भूगोलाच्या कन्सेप्ट आहे, भूगोलाची अभ्यास आहे तो सोयीस्कर आणि महत्वपूर्ण जातो. म्हणजे महाराष्ट्र पठार आपल्याला इथंही कळते कोणत्या कलरनं दाखवलेलं आहे तर येलो कलरनं दाखवलेलं आहे.
भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पटावर कोणत्या रंगाने दर्शवलेलं आहे? तर येलो. कुणीही लक्षात घ्या, चांगला अभ्यास करणारा कुणीही ग्रीन किंवा डार्क ग्रीन हे लिहिलं नाही पाहिजे त्यानं, कारण की याच्यामुळे काय दिसतंय, आपला लॅक ऑफ कुठं तर अभ्यास आहे किंवा अनालिसिस आपलं योग्य नाही हे आपल्याला तिथून दिसतंय. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी आयन दिन येतो? ऑन विच ऑफ द फॉलोइंग डेज डज समर सोलेस्टिस ऑकर्स इन सदर्न हेमिस्फिअर? आता आपल्याला विचार करायचा काय, सदर्न हेमिस्फिअर आपल्याला माहिती आहे ही पृथ्वी आहे आपली. सदर्न हेमिस्फिअर म्हणजे खाली, आपण कुठे आहे, भारत आपला इथं आहे, भारत उत्तर गोलार्धात आहे. ठीक आहे. सदर्न हेमिस्फिअर मध्ये कोणतं सोलिस्टिस आहे? समर. म्हणजे ज्यावेळी साऊथ हेमिस्फिअर मध्ये समर असेल त्यावेळी नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये काय असणार आहे? इथं समर आहे असेल तर इथं असणार आहे हिवाळा. म्हणजे ज्यावेळी उत्तर गोलार्धात काय असतोय, उन्हाळा असतोय, त्यावेळी दक्षिण गोलार्धात काय असणार आहे? हिवाळा असणार आहे. आणि सेम व्हाईस वर्सा, ज्यावेळी दक्षिण गोलार्धात उन्हाळा असणार आहे तिथं काय आपल्या इथं काय असणार आहे? हिवाळा असणार आहे. ठीक आहे. ही बाब आपल्याला लक्षात राहिली तरी पण आपण बेसिक या क्वेश्चन पर्यंत पोहोचू शकतोय. पण आपण हा क्वेश्चन एकदम डिटेलमध्ये पाहणार आहे. ह्या क्वेश्चनच्या उत्तराकडे आपण नंतर येऊ, पण त्याच्या आधी लक्षात घ्या की आपली पृथ्वी आपल्याला माहिती की अशी सरळ नाही आहे, ती थोडीशी काय कललेली आहे. किती? 23.5 अंशामध्ये कललेली आहे आपली पृथ्वी. आणि त्याच्यामुळे काय होतं, वेगवेगळे सीझन्स म्हणजे ऋतू आपल्याला पाहायला भेटतात. म्हणजे याची दोन कारणं आहेत पृथ्वीच्या वर सीझन होण्याची किंवा ऋतू होण्याची. एक तर ती 23.5 अंशामध्ये कललेली आहे, आणि दुसरी बाब काय आहे? रिव्हॉल्युशन. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, त्याला रोटेशन म्हणतात. अशी कललेली पृथ्वी ज्यावेळी पूर्णपणे सूर्याच्या भोवती फिरायला सुरू करते त्यावेळी काय होतात, वेगवेगळे ऋतू आपल्याला पाहायला भेटतात. आणि आपण ज्याला म्हणतो सूर्यात पृथ्वीचं किंवा सूर्याचं उत्तरायण सुरू आहे, दक्षिणायन सुरू आहे, त्यावेळी सूर्य वर खाली होत नसतो. पण पृथ्वी काय आहे, अशी कललेली असल्यामुळे पृथ्वीचा कधी नॉर्थ उत्तर गोलार्ध पृथ्वीच्या जवळ सूर्याच्या डायरेक्ट किरणांच्या लंबरूप स्वरूपात जवळ येतो, तर काही वेळा दक्षिण गोलार्ध पृथ्वीच्या लंबरूप किरणांच्या समोरासमोर येतो. तर याच्यासाठी 4 डेट महत्वाचे आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशन कसं आहे ह्या बाबी आपण इथं पाहूया. हा सूर्य आहे, आपल्याला माहिती आहे, आपला जर आपले ऋतुमान फक्त लक्षात ठेवा, त्याच्यानुसार त्याची नावं कशी पडलेली आहेत हे आपल्याला लक्षात राहील. 21 जूनला आपल्याला माहिती आहे की 21 जूनला भारतातील सर्वात मोठा दिवस असतो, म्हणजे सॉरी उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो. म्हणजेच काय आहे, दक्षिण गोलार्धात सर्वात छोटा दिवस असणार आहे. म्हणजेच काय, परत कन्फ्युजिंग नको, 21 जूनला काय असतो, उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो. म्हणजेच काय आहे, 21 जूनला सर्वात छोटी रात्र कधी असणार आहे, तर 21 जूनलाच असणार आहे. ठीक आहे. आता खाली या, दक्षिण गोलार्धामध्ये काय असणार आहे, 21 जूनला ज्यावेळी 21 जून असते त्यावेळी दक्षिण गोलार्धात काय असणार आहे, सर्वात छोटा दिवस असणार आहे. ही बाब लक्षात घ्या, इथून कन्फ्यूज नको व्हायला म्हणून परत एकदा घ्या. सूर्य आपल्याला समजतं 21 जूनला आपल्याला समर सोलेस्टिस आपल्याला उत्तर गोलार्धात पाहायला भेटतं, आणि त्याच वेळी त्याच्या अपोजिट 22 डिसेंबरला इथं आपल्याला विंटर सोलेस्टिस आपल्याला कुठं पाहायला भेटतं, दक्षिण गोलार्धामध्ये पाहायला भेटतं. आणि ही दोन काय इक्विनॉक्स आहे. इक्विनॉक्स म्हणजे काय, आता बघा हे 21 जूनला अशी परिस्थिती का निर्माण होते, तर त्याचं महत्वाचं रिझन आहे की 21 जूनला काय होते, पृथ्वीची जे किरण आहेत, मी जसं सांगितलं पृथ्वी 23.5 अंशामध्ये कललेली आहे, तर त्यावेळी पृथ्वी 23.5 अंशामध्ये कललेली आहे. सूर्याची किरणे लंबरूप कुठं पडतात, अक्षवृत्तावर पडतात. माहिती आहे, हे इक्वेटर आहे बघा, हे इक्वेटर आहे, हे कर्कवृत्त आहे आणि हे मकरवृत्त आहे. ह्या कर्कवृत्तावर 21 जूनच्या वेळी सूर्याची किरणे लंबरूप पडतात, आणि त्याच्यामुळे काय होतं की 21 जूनला उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला काय जाणवतं की सर्वात मोठा दिवस जाणवतो. आणि त्याच्यामुळे हा क्वेश्चन UPSCने विचारलेला आहे की 21 जूनला आपण काय ठेवलेलं आहे, इंटरनॅशनल योगा दिवस ठेवलेला आहे. तर तो का ठेवलेला आहे, त्याचं कारण हे आहे, कारण की 21 जूनला काय असतो की आपल्या इकडं सर्वात मोठा उत्तर गोलार्धात मध्ये आपल्याला सर्वात मोठा दिवस आपल्याला आढळतो किंवा सापडतो. ही ऋतू होण्याची 2 कारणं आपण पाहिली. आता 21 जूनला काय होतं, कर्कवृत्तावर सूर्याची किरण लंबरूप पडतात, कुठं, उत्तर गोलार्धामध्ये. आणि त्याच्यामुळे काय असतं, 21 जूनला आपल्याला माहिती आहे आपल्या इथं उन्हाळा असतो, म्हणून काय म्हणायचं, याला समर सोलेस्टिस म्हणायचं. आणि दक्षिण गोलार्धात काय असणार आहे, हिवाळा असणार आहे. म्हणून त्याच वेळी 21 जूनला दक्षिण गोलार्धाचा विचार करायचा झाला तर तिथं असणार आहे विंटर सोलेस्टिस. बघा, हा 21 जूनला उत्तर गोलार्धामध्ये असते, आपल्या इथं उन्हाळा असतो, अशानुसार लक्षात ठेवा, आपल्या इथं उन्हाळा असतो म्हणून असतं समर सोलेस्टिस. त्याच दिवशी 21 जूनला दक्षिण गोलार्धामध्ये काय असणार आहे, विंटर सोलेस्टिस. पुढे जाऊया आपण 22 डिसेंबरला.
22 डिसेंबरला आपल्याला माहिती आहे हिवाळा असतोय. 22 डिसेंबरला काय आत्ता हिवाळ्याचा जर विचार करायचा झाला सर्वात छोटी आपल्याला दिवस आपल्याला छोटे सापडतात आणि जसजसं रात्रीचा विचार करतो रात्रीचा कालावधी वाढत जातो. म्हणजे 21 जूनला सर्वात मोठा दिवस आढळतो आणि 22 डिसेंबरला काय सर्वात मोठी रात्र आपल्याला सापडते. तर 22 डिसेंबरला काय होतं, पृथ्वी अशी कलते. म्हणजे पृथ्वीचा मकर वृत्ताचा जो भाग आहे, हा मकर वृत्ताचा जो भाग आहे तो सूर्याच्या डायरेक्ट किरणांच्या समोर येतो. म्हणजेच काय होतं, त्यावेळी 22 डिसेंबरला दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात मोठा दिवस आपल्याला आढळतो आणि उत्तर गोलार्धाचा विचार करायचा झाला तर तिथं सर्वात मोठी रात्र आपल्याला सापडते. म्हणजेच 22 डिसेंबरला काय आपल्याला सापडतं, दक्षिण गोलार्धात उन्हाळा आणि उत्तर गोलार्धात इथे हिवाळा आहे. उत्तर गोलार्धात आपल्याला हिवाळा पाहायला मिळतो. आणि 2 इक्विनॉक्स आहेत. आता इक्विनॉक्स काय आहे, तो मधला पिरियड आहे. सूर्य असा जर सूर्य फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, त्याच्यामुळे हे इक्विनॉक्स येतात. एक 21 सप्टेंबरला येतो आणि त्याच्यानंतर 21 मार्चला येतो. यावेळी आपल्याला काय जाणवतं, तर इथं दिवस आणि रात्रीचा पिरियड काय असतो, सेम असतो. ठीक आहे. आता आपण येऊया, हे आपलं झालं कन्क्लुजन. आपण आपल्या क्वेश्चनवर काय विचारलेलं आहे आपल्याला, समर सोलेस्टिस आणि तेही कुठं, सदर्न हेमिस्फिअर मध्ये. सदर्न हेमिस्फिअर मध्ये जर आपल्याला समर पाहायचं असेल तर आपल्या इथं काय असणार आहे, हिवाळा असणार आहे. आपल्या इथे हिवाळा असणारा ऑप्शन पहा ना. 21 जूनला आपल्या इथे हिवाळा असतो का, नसतो. 21 मार्चला आपल्या इथे हिवाळा असतो का, नसतो. 23 सप्टेंबरला हिवाळा असतो का, नसतो. म्हणजे पर्याय कट करत करत पण आपण कुठल्या उत्तरावर पोहोचू शकतो, 22 डिसेंबरला या उत्तरावर आपण पोहोचू शकतो. पण त्याच्या आधी आपल्याला काय माहित असणं गरजेचं आहे, याचं क्लासिफिकेशन कसं आहे आणि ते योग्य प्रकारे कसं त्याचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे, ही बाब आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. तर लक्षात ठेवा, हे कशाचे, ह्या 4 बाबी लक्षात ठेवायचं. उत्तर तर तुम्हाला कळलं असेल. याचं उत्तर आहे की सदर्न हेमिस्फिअर मध्ये समर सोलेस्टिस कधी असणार आहे, सदर्न मध्ये समर असायला आपल्या इथे काय असणार आहे, हिवाळा असणार आहे. तर आपल्या इथे हिवाळा असणार आहे, ती डेट काय आहे, 22 डिसेंबर. पण ह्या 4 डेट महत्वाच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून. माझ्यामध्ये ह्याच्या आधी 19 का 20च्या प्रिलियम्सला क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. उत्तर गोलार्धाचा विचार करता समर सोलेस्टिस कधी असणार आहे आपल्या इकडं, 21 जूनला. ठीक आहे. विंटर सोलेस्टिस कधी असतंय, 22 डिसेंबरला. लक्षात ठेवा, ज्यावेळी आपल्याला 22 डिसेंबरला विंटर सोलेस्टिस असतंय कुठं, उत्तर गोलार्धामध्ये, त्याच वेळी दक्षिण गोलार्धामध्ये 22 डिसेंबरला काय असतंय, समर सोलेस्टिस. आणि 21 जूनला ज्यावेळी उत्तर गोलार्धामध्ये समर सोलेस्टिस आपल्याला सापडतंय किंवा आपल्याला पाहायला भेटतं, त्याच वेळी दक्षिण गोलार्धामध्ये इथं आपल्याला विंटर सोलेस्टिस पाहायला भेटतं. आणि 2 इक्विनॉक्स म्हणजे ज्यावेळी दिवसाचा आणि रात्रीचा कालावधी 12-12 तासाचा असतो. कारण की मी जसं सांगितलं, सूर्याची किरण आपल्याला कुठं पडताना पाहायला भेटतात, इक्वेटरवर पडताना पाहायला भेटतात. ज्याचे तारीख आहेत 21 मार्च आणि 22 किंवा काही ठिकाणी 23 सप्टेंबर ह्या बाबी आपल्याला सापडतात. ठीक आहे. तर हा क्वेश्चन त्यांनी कसा विचारला होता, कसा फिरवून विचारला होता बघा. सदर्न हेमिस्फिअरचं विचारलं होतं आणि त्यातही त्यांचं समर सोलेस्टिस विचारलं होतं. तर आपल्याला बेसिक ह्या गोष्टी जरी माहीत असतील तर, आणि आपल्या इथला असणारा जो ऋतूचा कालावधी आहे, उन्हाळा कधी आहे, हिवाळा कधी आहे, ह्या गोष्टी आपल्याला माहीत असतील तर त्यानुसार आपल्याला ते उत्तर लावता येतं. आणखीन एक सांगायचं झालं, ज्यावेळी 21 मार्च असतो, मी एकदा रफ करतो इथं, ज्यावेळी 21 मार्च असतं त्यावेळी लक्षात ठेवा स्प्रिंग इक्विनॉक्स आहे, म्हणजे त्याला स्प्रिंग इक्विनॉक्स म्हणतात. आणि सप्टेंबर आहे त्यावेळी ॲटनम इक्विनॉक्स. आता हे लक्षात कसं ठेवायचं, 2 इक्विनॉक्स आहेत आपल्याला माहिती आहे, एक समर इक्विनॉक्स आहे आणि दुसरं काय आहे, ॲटनम इक्विनॉक्स आहे. मग सप्टेंबरमध्ये एसला एस नाही आहे, इतकं लक्षात ठेवा. सप्टेंबरमध्ये काय आहे, एसला एस नाही, म्हणजे सप्टेंबरचं ॲटनम आहे. आणि मार्चला काय आहे, तर मार्चला आपल्याला सापडतं स्प्रिंग इक्विनॉक्स आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. ही डायग्राम खूप महत्वाची आहे, लक्षात ठेवा. इथून पुढच्या एक्झामिनेशनमध्ये ही डायग्राम खूप महत्वाची आहे. इथून पुढच्या येणाऱ्या एक्झाममध्येही याच्यावर क्वेश्चन 100% येणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा. पुन्हा एकदा ही डायग्राम एक्सप्लेन करतोय. 21 जूनला काय होतंय, उत्तर गोलार्धाचा विचार करायचा झाला तर उत्तर गोलार्धामध्ये डायरेक्ट सूर्याची किरण हे आपल्याला कर्कवृत्तावर पाहायला भेटतात. त्याच्यामुळे उत्तर गोलार्धामध्ये 21 जूनला आपल्याला मोठा दिवस पाहायला भेटतो, ज्याला आपण काय म्हणतो, समर सोलेस्टिस. पण त्याच वेळी आपल्याला दक्षिण गोलार्धात काय आढळते, की विंटर सोलेस्टिस आढळते. आणि उलटा जर विचार करायचा झाला, 22 डिसेंबरला जर विचार करायचा झाला तर त्यावेळी सूर्याची डायरेक्ट किरण आपल्याला कुठं आढळतात, मकर वृत्तावर आढळतात. आणि मकर वृत्तावर आढळल्यामुळे दक्षिण गोलार्धात आपल्याला काय
समर सोलेस्टिस आढळतं, तर उत्तर गोलार्धामध्ये आपल्याला विंटर सोलेस्टिस आढळतं. आणि 23 डिसेंबर मी जसं सांगितलं येसला येस नाही, म्हणजे हे काय आहे, ॲटनम इक्विनॉक्स आहे. आणि 21 मार्च काय आहे, तर स्प्रिंग इक्विनॉक्स आहे. याच्यावर जोड्या जोड्याला ऑलरेडी क्वेश्चन आलेला आहे. याच्यावर इथून पुढेही क्वेश्चन येऊ शकतो किंवा कन्सेप्च्युअल क्वेश्चन येऊ शकतो की या दरम्यान किंवा या कालावधीमध्ये काय होतं, कुठं किरण पडतात, मकर वृत्तावर पडतात किंवा इक्वेटोरवर पडतात किंवा कर्कवृत्तावर पडतात, असे क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन 28वा. भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय आहे. आता बघा, त्याच्या आधी पाहूया आपण भूमध्य सामुद्रिक तो प्रदेश आहे कुठं. आपल्याला माहिती आहे भूमध्य समुद्र. जर विचार करायचा झाला, हे आहे 0 डिग्री इक्वेटर, हे आहे 23.5 डिग्रीचा जर विचार करायचा झाला म्हणजे हे आहे कर्कवृत्त. म्हणजे जवळजवळ जर आपण अक्षांशाच्या स्वरूपात जर सांगायचं झालं तर 25 ते 35च्या दरम्यान आपल्याला भूमध्य सागरी पट्टा पाहायला भेटतो. ठीक आहे. कुठं 25 ते 35च्या दरम्यान आपल्याला भूमध्य सागरी पट्टा पाहायला भेटतो. आता याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया की याच्या उत्तर पर्याय वाचू. भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण काय. पहिलं काय आहे, वायुभार पट्ट्याचे आंदोलन, म्हणजे काय, शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट. दुसरं काय आहे, लो प्रेशर बेल्ट्स ऑकर ओव्हर द मेडिटेरियन रिजन ड्युरिंग विंटर. म्हणजे बघा, मराठीत विचार करायचा झाला, वायुभार पट्ट्यांचे आंदोलन हा एक पॉईंट दिलेला आहे. त्यालाच पुढे एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे बघा, वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य स्वरूपाच्या समुद्राच्या प्रदेशात कमी वायुदाबाचा प्रदेश निर्माण होतो आणि त्याच्यामुळे तिथला पाऊस पडतो. भूमध्य समुद्रात वारे वाहतात, हे काय येत नाही. आल्प्स पर्वताच्या बाबत सन्मुख वातावरण प्रतिरोध पर्जन्य पडतो, हे काय नाही. आता आपण एक्सप्लेन करूया की व्यवस्थित ह्या बाबी आलेल्या कशा आहेत. पहिली गोष्ट मध्ये प्रेशर बेल्ट इथं महत्वाचा रोल प्ले करतं. मी याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलंय, जिथं जिथं आपण लो प्रेशरचा विचार करतो, लो प्रेशर म्हणजे काय असतं, जिथे तापमान जास्त असतं. तापमान जास्त असल्यामुळे तिथं लो प्रेशर निर्माण होतं आणि जिथं तापमान कमी आहे तिथं हाय प्रेशर निर्माण होतं. वारे कसे वाहतात, हाय प्रेशर कडून लो प्रेशरकडे वाहतात. जिथं हाय प्रेशर आपल्याला पाहायला भेटतं म्हणजेच काय आहे, तापमान थंड आहे, म्हणजे तापमान लो आहे, थंड वातावरण असतं, तिथं पाऊस पडत नाही, कारण अँटी सायक्लॉनिक कंडिशन तिथं निर्माण होते. पण जिथं लो प्रेशर आपल्याला पाहायला भेटतो तिथं सायक्लॉनिक कंडिशन निर्माण होते आणि तिथं काय आहे, आपल्याला हाय प्रेशर करून वारे वाहतात. वारे वाहता वाहता आपल्याला काय जाणवतंय, जर मॅपचा विचार करायचा झाला तर वारे वाहताना ते ह्या मेडिटेरियन समुद्र आहे इथं, याच्यावरून काय घेऊन येतात, ते बाष्प घेऊन येतात आणि तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. मग याचं उत्तर काय आहे, तर महत्वाचे म्हणजे प्रेशर बेल्ट शिफ्ट होत असतात. आपल्याला माहिती आहे भारतामध्ये किंवा त्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात मान्सून पडतो. मान्सून येण्यामागचं कारण काय, शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट. आताच आपण डिस्कस केलं 21 जूनला काय असतं, सूर्याची लंबरूप किरणे कर्कवृत्तावर पडतात. त्याच्यामुळे काय होतो, जो आपला 23.5 डिग्रीचा कर्कवृत्ताचा आजूबाजूचा प्रदेश आहे तो काय होतो, तापतो. त्याच्यामुळे ITCZ एरिया आपला कुठं शिफ्ट होतो, उत्तरेकडे शिफ्ट होतो. या शिफ्टिंगमुळे काय होतं, भारताच्या मध्य भागामध्ये लो प्रेशर एरिया तयार होतो आणि हा लो प्रेशर एरिया कंपॅरेटिव्हली जर मॅपचा विचार करायचा झाला तर अरबी समुद्र, बंगालचा उपसागर या एरियामध्ये काय होतं, हाय प्रेशर एरिया निर्माण होतो. वारे कसे वाहतात, हाय प्रेशर टू लो प्रेशर. हाय प्रेशर कडून वारे वाहताना कोरिओलिस फोर्सचा विचार करता हे वारे उजवीकडे वळतात उत्तर गोलार्धामध्ये आणि येताना जे बाष्प घेऊन येतात, लो प्रेशर एरिया कुठं तयार झालेला असतो, तर भारताच्या एरियामध्ये तयार झाला असतो. नैऋत्य मान्सून वारे आपल्याला पाहायला भेटतात आणि त्याच्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पण पुढचा विचार करा, जसजसा हिवाळा यायला चालू होतो त्यावेळी प्रेशर बेल्ट शिफ्ट होत असतात. कसे शिफ्ट होत असतात, ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये ते नॉर्मली प्रेशर बेल्ट 5 ते 10 डिग्रीनं उत्तरेकडे शिफ्ट होतात आणि ज्यावेळी हिवाळ्याचा विचार करतो त्यावेळी तेच प्रेशर बेल्ट 5 ते 10 डिग्रीनं दक्षिणेकडे शिफ्ट होतात. आता शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट काय असतं त्या बाबी आपण थोडक्यात पाहूया. जर पृथ्वीचा विचार करायचा झाला, ही आपली पृथ्वी आहे, तर याच्यामध्ये आपल्याला काय जाणवतंय, इथं लो प्रेशर आहे कारण की सूर्याची आपल्याला इथं तापमान मोठ्या प्रमाणात पाहायला भेटते. कंपॅरेटिव्हली गोष्टी आहेत ह्याच्या. आणि इथं काय ध्रुव आहे म्हणजे इथं हाय प्रेशर आपल्याला जाणवतंय. मग कंपॅरेटिव्हली इथं लो प्रेशर आहे आणि इथं हाय प्रेशर आहे. ज्यावेळी आपण उन्हाळ्याचा विचार करतो, उन्हाळा किंवा सूर्याचं ज्यावेळी आपण म्हणतो की उत्तरायण सुरू आहे, त्याच्यामध्ये काय असतं, सूर्याच्या उत्तरायण दरम्यान उत्तर गोलार्धामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला काय होतं, सूर्यप्रकाश पाहायला भेटतो. त्याच्यामुळे हे जे प्रेशर बेल्ट्स असतात, सगळे जे प्रेशर बेल्ट्स असतात
ते काय करतात 5 ते 10 डिग्री, किती जास्त नाही, 5 ते 10 डिग्रीने काय होतात वर सरकतात. कुठले ITCZ किंवा लो प्रेशर बेल्ट आहेत. म्हणजे काय असणार आहे, हे जे प्रेशर बेल्ट आहेत थोडे थोडे वर सरकणार आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं, हे आपल्याला शिफ्टिंग जी पाहायला भेटते. ITCZ मोठ्या प्रमाणात वर सरकतो. सेम जर हिवाळ्याचा विचार करायचा झाला किंवा सूर्याचं ज्यावेळी दक्षिणायन होते त्यावेळेस हे प्रेशर बेल्ट काय होतात कंपॅरेटिव्हली 5 ते 10 डिग्री खाली सरकतात. म्हणजे उत्तरायण दरम्यान हे प्रेशर बेल्ट 5 ते 10 डिग्री वर सरकतात. सूर्याच्या दक्षिणायनादरम्यान हे प्रेशर बेल्ट काय होतात 5 ते 10 डिग्रीनं खाली येतात. आणि ह्याच्यामुळे काय होतं की हाय प्रेशर आणि लो प्रेशर एरिया वर खाली झाल्यामुळं आपल्याला कळतं की भूमध्य सागरी स्वरूपात हिवाळ्यामध्ये ऍक्च्युली तिथं पाऊस नाही पडायला पाहिजे, पण तिथं अशी परिस्थिती निर्माण होते की जो भूमध्य सागरी बेल्ट आहे, मॅपमध्ये जर विचार करायचा झाला, ह्या बेल्टमध्ये काय होतं लो प्रेशर एरिया निर्माण होतो आणि इथं असतो हाय प्रेशर एरिया ऍक्च्युली. मग याच्यामुळे हाय प्रेशर एरियामुळे लो प्रेशर एरियाकडे वारे व्हायला लागतात. कशामुळे, ह्या प्रेशर बेल्टच्या शिफ्टिंगमुळं. आणि हे वाताना भूमध्य स्वरूपात सागरावरून जे बाष्प घेऊन जातात आणि त्यामुळं काय होतं तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. काय बघायचं विश्लेषण, उत्तरायणादरम्यान काय होतं हवेच्या दाबाचा पट्टा 5 ते 10 डिग्री उत्तरेकडे सरकतो आणि दक्षिणायनादरम्यान काय होतं हा पट्टा उत्तरायण दरम्यान उत्तरेकडे आणि दक्षिणायन दरम्यान कुठं सरकणार दक्षिणेकडे. मग याच्यामुळे काय होतंय ऋतूंमध्ये बदल होतात. एक ते मायन्यूट चेंजेस असतात. मग त्याच्यामुळेच आपल्या इथं मान्सून निर्माण होतो, हे भूमध्य सागरी वातावरण निर्माण होतं. आणि एक तिसरा आहे लॅब्राडोर क्लायमेट, ज्याला काय म्हणायचं ईस्ट चायना क्लायमेट आपल्याला म्हणायला लागेल. इथं काय होतं खास करून भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात काय होतं की इथं उन्हाळे तिथले कोरडे जातात. का उन्हाळे कोरडे जातात, पण तिथं आपल्याला काय जाणवतंय की हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. का कशा ह्या बाबी आपल्याला बघूया. ऋतुचक्रानुसार हवेच्या दाबाच्या पट्ट्यामध्ये काय होते 5 ते 10 डिग्री विस्थापन होतं आणि त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये तिथं आपल्याला भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशात आपल्याला पर्जन्यवृष्टी सापडते. आता बघा समरची कंडिशन काय आहे, हा मी मॅप ह्याच्यासाठी घेतलेला आहे की तुम्हाला कळावं की भूमध्य सागरी एरिया कुठं आहे, तो कुठं आहे 25 ते 35 डिग्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये नॉर्मल कंडिशन असते ज्यावेळी हिवाळ्यात, कारण हे नॉर्थ हेमिस्फिअर मध्ये आहे ना, तर तिथं आपल्याला हाय प्रेशर एरिया सापडतो आणि तुम्हाला माहिती आहे हाय प्रेशर कडून लो प्रेशर एरियाकडे वातावरण सरकतंय. तर त्यावेळी काय होतं तिथं पाऊस पडत नाही, अँटी सायक्लॉनिक कंडिशन पाहायला भेटते, क्लिअर स्काय आपल्याला तिथं पाहायला भेटतं. पण ज्यावेळी विंटर येतं त्यावेळी काय होतंय हा हाय प्रेशर एरिया कुठं शिफ्ट होणार आहे विंटरमध्ये खाली शिफ्ट होणार आहे ना. ज्यावेळी खाली शिफ्ट होतो त्यावेळी हाय प्रेशर कडून लो प्रेशरकडे वारे व्हायला चालू करतात. वारे वाहताना लो प्रेशर एरियाकडे बाष्प घेऊन जातात आणि तिथं ह्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला पाऊस पडताना पाहायला भेटतोय. म्हणजेच काय, आपण जर क्वेश्चन कडे आलो भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यामध्ये का पाऊस पडतात, तर त्याचं मेजर कारण आहे शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट. पण पहिल्या पर्यायात पण तेच दिलेलं आहे आणि दुसऱ्या पर्यायाचा विचार करायचा झालं त्याला अजून एक्सप्लेन केलेलं आहे. मी काय सांगितलं, परीक्षेमध्ये काय काय पर्याय आपल्याला सेम वाटू शकतात, पण तिथं मोर एक्सप्लेन्ड किंवा अधिक ॲक्युरेट कुठला पर्याय आहे त्याच्यावर फोकस करणं आपल्याला तिथं गरजेचं आहे. दुसरा पर्याय काय म्हणतोय, वायुभार पट्ट्यांचं आंदोलन होतंय तिथं, पण तिथं काय होतंय वायुभार पट्ट्यांचं आंदोलन झाल्यामुळे हिवाळ्यात त्या प्रदेशामध्ये लो प्रेशर एरिया तयार होतो आणि त्याच्यामुळे काय होतंय हाय प्रेशर एरियाकडून लो प्रेशर एरियाकडे वारे वाहताना तिथं बाष्प घेऊन जातात आणि मोठ्या प्रमाणात आपल्याला तिथं पाऊस पडताना पाहायला भेटतो. हा बघा हे झालं आपलं उत्तर, पण क्वेश्चन सोडवताना काही बाबी लक्षात घेणं आपल्याला गरजेचं आहे. लगेच आपण याचं उत्तर आपल्याला बहुतांश लोकांना माहित असतं की शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट हे जे उत्तर आहे, पण गडबडीमध्ये काय आपण करतो की पहिला पर्याय शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट आहे ना, लगेच टिक केलं आणि पुढे निघून गेलो. असं करू नका. व्यवस्थित कुठे एक्सप्लेन केलेलं आहे त्या बाबी तिथं बघणं गरजेचं आहे. अतिघाई लक्षात ठेवा संकटात नाही. त्यामुळे काही काही वेळी आपल्याला उत्तर येत असूनही आपण तिथं चुकतोय का अशा बाबी व्हायला नकोत, म्हणून डोकं शांत ठेवणं पेपर सोडवताना आपल्याला गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहतोय. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गळता आढळतात. आता पश्चिम पॅसिफिक महासागर कुठं आहे, तर आपण जर विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवा ह्या प्लेट्स आहे. आता हा क्वेश्चन का आलेला आहे, ज्या आपण भूरूपे निर्माण झालेले आहेत. जर क्वेश्चनचा विचार करायचा झाला
वेगवेगळे आपले भूरूप निर्माण झालेले आहेत. त्याच्यावर काय कशामुळे निर्माण झालेले आहे तर वेगवेगळ्या प्लेट्स असतात. मग युरेशियन प्लेट आहे, आफ्रिकन प्लेट आहे, अमेरिकन प्लेट आहे, ह्या वेगवेगळ्या अंटार्क्टिक प्लेट आहे, ह्या वेगवेगळ्या प्लेट्स असतात. ह्या प्लेट्स काय असतात मुवमेंट करत असतात. मग या मुवमेंट 3 प्रकारच्या असतात. याच्यामध्ये काय आहे 3 प्रकारचे मुवमेंट कोणकोणते आहेत बघा. तर पहिल्यांदा आपल्याला आढळते कन्व्हर्जंट बाउंड्री. कन्व्हर्जंट मध्ये नावातच कळते 2 प्लेट एकत्र येत आहेत. ज्यावेळी कन्व्हर्जंट होत आहेत त्यालाच काय म्हणायचं डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन. आता असं का म्हणायचं फॉर एक्झाम्पल लक्षात घ्या, ज्यावेळी 2 प्लेट्स आहेत ह्या एकत्रित येत आहेत त्यावेळी हिथलं जे मार्जिन आहे ना ते संपतंय ना, म्हणजे डिस्ट्रक्ट होते. म्हणून ज्यावेळी कन्व्हर्जंट प्लेट एकत्र येत असतात त्यावेळी काय असतात ते एकमेकावर असं चढतात. मग एकमेकावर चढल्यानंतर एक प्लेट काय जाते खाली जाते आणि त्याच्यामुळे काय होतं सबडक्शन झोन निर्माण होतो. सबडक्शन झोन कुठं निर्माण होतो कन्व्हर्जंट प्लेट बाउंड्रीच्या इथं. कन्व्हर्जंट प्लेट बाउंड्री म्हणजेच काय डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन आणि तिथं सबडक्शन झोन निर्माण झाल्यामुळं आपल्याला तिथं ट्रेंचेस पण आढळतात आणि तिथं आपल्याला फोल्ड माउंटन पण आढळतात. ठीक आहे, पण क्वेश्चनकडे जाण्याच्या आधी आपण एक्सप्लेनेशन बघून घेऊया. कन्व्हर्जंट प्लेट बाउंड्री कळलं कन्व्हर्ज होतात त्यामुळे हे मार्जिन आहे ते संपतंय म्हणून त्याला डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन म्हणायचं. मग तिथं आपल्याला काय पाहायला भेटतं एक तर फोल्ड माउंटन पाहायला भेटतात. फॉर एक्झाम्पल काय रॉकी आहे, ॲटलास आहे, आपला हिमालय फोल्ड माउंटन आहे. युरेशियन अँड इंडियन प्लेट एकमेकांवर येतात. ज्यावेळी जोरात प्लेट्स आपल्याला पाहायला भेटतात तिथं वलीय पर्वत असे निर्माण होतात. हिमालय काय वलीय पर्वत आहे म्हणजे फोल्ड्स माउंटन किंवा तिथं ट्रेंचेस पाहायला भेटतात. ट्रेंचेस कशामुळे पाहायला भेटतात तर ज्यावेळी 2 कन्व्हर्जन बाउंड्री एकत्रित येतात त्यावेळी एक प्लेट काय जाते दुसऱ्याच्या खाली निघून जाते आणि तिथं काय होतं सबडक्शन झोन निर्माण झाल्यामुळं आपल्याला तिथं ट्रेंचेस पाहायला भेटतात. दुसरी गोष्ट आहे डायव्हर्जंट. आता डायव्हर्जंट म्हणजे काय लांब जाणार ना एक पासून. मग डायव्हर्जंट ज्यावेळी 2 प्लेट एकमेकांच्या जवळ आहेत पण त्या लांब जायला जेव्हा सुरू करतात त्यावेळी त्यांची मार्जिन दिसायला सुरू होते ना, म्हणून कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन. म्हणजे बघा पहिलं काय कन्व्हर्जन प्लेट मार्जिन दिसत नाही म्हणजे कन्व्हर्जन प्लेट डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन. ठीक आहे, पहिला प्लेटचं मुवमेंट. दुसरी प्लेटची मुवमेंट काय डायव्हर्जंट. डायव्हर्जंट म्हणजे काय डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह. आपल्याला मार्जिन दिसते ना तर कन्स्ट्रक्टिव्ह. तर तिथं आपल्याला काय पाहायला भेटते फॉल्टिंग पाहायला भेटते. आता जर विचार करायचा झाला आपल्याला 2 ते 3 ठिकाणी डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री किंवा डायव्हर्जंट प्लेट मुवमेंट पाहायला भेटतात. पहिले असे मिड अटलांटिक रिज अटलांटिक प्रदेशचा जर विचार करायचा अटलांटिक महासागर आहे त्याच्यामध्ये 2 बाउंड्री काय आहेत 2 प्लेट्स एकमेकापासून काय चालले दूर चालले मग ते डायव्हर्जंट प्लेट आहेत. पहिली गोष्ट तिथं. दुसरी गोष्ट रेड सीचा जो एरिया आहे आपला लाल समुद्र तर त्याच्यामध्ये डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री आपल्याला पाहायला भेटते. डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री म्हणजे काय कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन. आणि तिसरी आपल्याला सापडते एक रिफ्ट व्हॅलीमध्ये आफ्रिकन जी ग्रेट रिफ्ट व्हॅली आहे त्याच्यामध्ये डायव्हर्जंट प्लेट मुवमेंट आपल्याला सापडते. आणि तिसरी ट्रान्सफॉर्म प्लेट बाउंड्री आहे ज्याच्यामध्ये कुठलीही भूरूप निर्माण होत नाहीत पण ते एक ॲडजस्टमेंटच्या स्वरूपात असते. 2 महत्त्वाचे आहेत कन्व्हर्जंट प्लेट बाउंड्री म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह मार्जिन, डायव्हर्जंट प्लेट बाउंड्री म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह मार्जिन. आणि तिसरी म्हणजे त्याच्या हे 2 प्लेट बाउंड्री लक्षात घ्या, त्याच्यातून होणारे भूरूप लक्षात घ्या, त्याचे रिझन्स लक्षात घ्या. ह्या गोष्टी अशा स्वरूपात लक्षात ठेवा म्हणजे पाठ करण्याची गरज पडणार नाही. आणि तिसरी बाब काय आहे ट्रान्सफॉर्म प्लेट बाउंड्री. इथं कोणत्याही प्रकारचं भूरूप निर्माण होत नाही पण एक ॲडजस्टमेंटच्या स्वरूपात ही बाउंड्री ह्या 3 मुवमेंट आपल्याला तिथं पाहायला भेटतात. आता येऊया आपण आपल्या क्वेश्चनकडं. क्वेश्चन काय आहे बघा. ट्रेंचेस आर फाउंड मेनली अलॉंग द कोस्ट ऑफ वेस्टर्न पॅसिफिक ओशियन. तर ह्या गोष्टी आपल्याला का पाहायला भेटतात पुन्हा एकदा बघा. चौथा पर्याय ह्याचा बघा. जो क्वेश्चन आहे ना तोच पर्यायामध्ये दिलेला आहे. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. कारण चौथा पर्याय पश्चिम महासागराच्या पश्चिम भागात सागरी गर्ता मोठ्या प्रमाणात आढळतात. मी काय सांगितलं त्यांना उत्तरच सापडलं म्हणजे पर्याय सेट करणाऱ्याला पर्यायच सापडला नाही म्हणून त्याने काय केलं हाय तसा पर्याय तिथं खाली देऊन दिला. आपल्याला विचार कुठं करायचा इथं 3 मध्येच विचार करायचा आहे. जर आपल्याला कन्सेप्ट माहित असतील प्लेटच्या मुवमेंट कशा होत आहेत हे माहित असेल, कन्स्ट्रक्शन बाउंड्रीला कोणत्या मुवमेंट होत आहेत, डायव्हर्जन बाउंड्रीला कोणत्या मुवमेंट होतात किंवा कोणते भूरूप आपल्याला निर्माण होतात हे जर आपल्याला कळलं तर हा क्वेश्चन सोपा जाईल. ट्रेंचेस कशामुळे निर्माण होतात पहिलाच ऑप्शन आहे. तिथं काय आपल्याला सापडते की सबडक्शन झोन आपल्याला सापडतोय. वेस्टर्न मार्जिन ऑफ पॅसिफिक ओशन इज सबडक्शन झोन आणि सबडक्शन झोन असल्यामुळे आपल्याला तिथं ट्रेंचेस सापडतात. वेस्टर्न पॅसिफिक ओशन इज ए क्लासिक एक्झाम्पल ऑफ कन्व्हर्जन प्लेट बाउंड्री विथ ऍक्टिव्ह सबडक्शन झोन. आणि सबडक्शन झोन असल्यामुळं 2 प्लेट एकमेकाच्या एक प्लेट वर राहते आणि एक खाली जाते त्यामुळे काय होतं तिथं ट्रेंचेस आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता बघा 30वा क्वेश्चन. मान्सूनची माघार.
मान्सूनची माघार हा भारतातील हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? मान्सूनची माघार म्हणजे रिट्रेटिंग मान्सून. आता याच्यावर 2 क्वेश्चन आलेले आहेत. त्याच्यावर पुढचा क्वेश्चन इथंच एक्सप्लेन करतो म्हणजे आपल्याला पटकन तो पुढचा क्वेश्चन ही पाहता येईल. मान्सूनची माघार म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, 2025च्या प्रीलॅग क्वेश्चन आला होता की आता जो जूनच्या दरम्यान आपल्या इथं जो मान्सून पडतो तर तो कोणत्या स्वरूपाचा मान्सून आहे अशा प्रकारचा तो क्वेश्चन होता. डिरेक्शनच्या स्वरूपाचा क्वेश्चन होता. तर आग्नेय, नैऋत्य, वायव्य विषाण होता. आपल्याला माहिती आहे आपल्या इथं जर भारताचा विचार करायचा झाला, आपल्याला जो जून मध्ये मान्सून येतो तो नैऋत्य मान्सून असतो आणि जो आपला रिट्रेटिंग मान्सून असतो तो कोणता असतो? ईशान्य. आपला रिट्रेटिंग मान्सून असतो. आता हे होण्याचं कारण काय आहे? सेम मगाशी जे आपण भूमध्य सागरी एरियाचा विचार करायचा झाला आणि तिथं हिवाळ्यात का पाऊस पडतो त्याचं कारण काय होतं? शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट. इथं काय आहे? सेम कारण आहे, शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट. ज्यावेळी आपण विचार करतो की जूनच्या आसपासच्या एरिया किंवा मे जूनच्या एरियाचा विचार करतो त्यावेळी आपल्या इथं काय असतं? भारताचा जर विचार करायचा झाला इथं असतो लो प्रेशर आणि जर आपला हिंदी महासागरामध्ये असतं कम्पॅरेटिव्हली हाय प्रेशर. खास करून जर ऑस्ट्रेलिया यासारख्या एरियाचा विचार करायचा झाला तिथं हाय प्रेशर असतं. त्यामुळे हाय प्रेशर टू लो प्रेशर वारं व्हायला चालू करतं आणि कोरेलिस फोर्सच्या मुळे काय होतं? इक्वेटर क्रॉस केल्यानंतर ते उजवीकडे, आपल्याला माहिती आहे कोरेलिस बलामुळे वारे उत्तर गोलार्धात उजवीकडे वाहतात आणि दक्षिण गोलार्धात डावीकडे वळतात. तर याच्यामुळे काय उत्तर गोलार्धात ते उजवीकडे वळल्यानंतर अरबी समुद्रावरून दक्षिण हिंदी महासागरामधून काय घेतात? ते बाष्प घेतात आणि भारतात मोठ्या प्रमाणात आपल्याला जून ते सप्टेंबरच्या दरम्यान पाऊस पाहायला भेटतो. पण जसं सूर्याचं दक्षिणायन होऊन आपल्याला कळलं की ॲटनम इक्विनॉक्स होऊन पण जेव्हा सूर्याचं दक्षिणायन प्रारंभ झालेला असतं किंवा सूर्य दक्षिणेत गेलेला असतो, खास करून मकर वृत्तावर जायला सुरू करतो त्यावेळी आपला लो प्रेशर एरिया खाली खाली सरकत जातो आणि त्यावेळी ही फिगर कशी होणार आहे लक्षात घ्या. त्यावेळी भारताचा विचार करायचा झाला कधी? खास करून ऑक्टोबरच्या दरम्यान, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये इथं काय होतं? आपला सूर्य दक्षिणायन झालेलं असतं सूर्याचं, त्यामुळे इथं हळूहळू थंडी वाढायला चालू होते आणि तिथं हाय प्रेशर एरिया आपल्याला डेव्हलप होताना दिसतो. त्यामुळे परत वारे कसे वाहणार आहेत? हाय प्रेशर टू लो प्रेशर. ते वारे वाहताना खालच्या लो प्रेशरला चेस करायला जातात वारे आणि असे वाहताना इथला जो एरिया आहे कोणता? तमिळनाडू, केरळचा काही भाग असू दे, आंध्र प्रदेश, यामध्ये ज्या बंगालच्या उपसागरावरून थोडे वारे ते बाष्प घेऊन येतात आणि या एरियामध्ये भारताच्या पूर्व किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात तिथं पाऊस पाहायला भेटतो. आता बघा हे आपले रिट्रेटिंग मान्सून असतात, त्यामधील पाण्याचा किंवा त्यामधील पावसाचा काही प्रमाणात आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भाग आहे, पूर्व विदर्भाचा भाग आहे ना, तिथंही त्या वाऱ्यांपासून म्हणजे ईशान्य रिट्रेटिंग मान्सून वाऱ्यांपासून तिथं काही प्रमाणात जवळजवळ फक्त 15% आसपास आहे तो पाऊस आपल्याला तिथं पाहायला मिळतोय. ठीक आहे. जर आता समजलं काय रिट्रेटिंग मान्सून काय आहे? रिट्रेटिंग मान्सून काय बघा, मान्सूनची माघार म्हणजे रिट्रेटिंग मान्सून ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात नैऋत्य मान्सून हळूहळू भारतातून माघारी घेतो. का घेतो? तर शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट. भारतामध्ये काय तयार होतं? हाय प्रेशर बेल्ट तयार होतं आणि वारे कसे वाहतात? हाय प्रेशर टू लो प्रेशर आणि लो प्रेशर खाली हळूहळू दक्षिणेकडे शिफ्ट व्हायला चालू करतो. हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे वारे वाहताना बंगालच्या उपसागराच्या काही भागातून ते वारे वाहताना तिथून बाष्प घेतात आणि भारताच्या पूर्वेकडच्या भागामध्ये खास करून कुठे तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश या भागामध्ये तो पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. ठीक आहे. आणि याचं महत्वाचं कारण काय आहे? तर शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट. म्हणजे जर विचार करायचा झाला हवामान म्हणजे काय? क्लायमेटोलॉजी, त्यातला मान्सून म्हणजे पाऊस आणि शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट याच कन्सेप्टवर जवळजवळ 2 ते 3 क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतील. मी फक्त हे जरा क्लीन करतोय, आपण क्वेश्चन व्यवस्थित बघूया आणि त्याचे एक्सप्लेनेशन पाहूया. आता इथं काय क्वेश्चन विचारलाय? मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? सेम काय बघा, पहिलाच पर्याय नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वत रांगेपर्यंत पोहोचल्यानंतर तिथून माघारी फिरतात. आता तिथून माघारी फिरायला काय आहेत? ते काय पाहुणे आहेत का? तिथं गेले मस्तपैकी खाल्लं आणि माघारी फिरले असं काही नाही. बरोबर आहे, ते हिमालयाला थडकतात, तिथून पलीकडे क्रॉस करू शकत नाही, पण ते तिथं गेल्यानंतर माघारी फिरतात हे साफ चुकीचं आहे. सूर्याचे भासमान भ्रमण हे पॉइंट बरोबर आहे, पण अजून मी जसं सांगितलं की अजून खाली कोणता पर्याय जास्त एक्सप्लेन केलेला आहे का?
तो पाहूया. शून्याच्या भासमान भ्रमणामुळे काय होतंय की प्रेशर बेल्ट शिफ्ट होतात आणि त्याच्यामुळं रिट्रेटिंग मान्सून आपल्याला इथं पाहायला भेटतो. भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार, इंग्लिशमध्ये वाचायचं झालं एक्सपेन्शन ऑफ हाय प्रेशर बेल्ट फ्रॉम नॉर्थ वेस्ट पार्ट टू साऊथ ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया, हे त्याचं मेन उत्तर आहे. आणि भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता. आता बघा पर्याय 2, पर्याय 3 आणि पर्याय 4 हे त्याची कारण आहेत, पण एक्झॅक्ट कारण ज्यावेळी आपल्याला मिळते जुळते पर्याय पाहायला भेटतात, जवळचे उत्तर पाहायला भेटतात, त्यावेळी एक्झॅक्ट उत्तर काय आहे त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न केला गेला पाहिजे. डायरेक्ट कॉज काय आहे त्याचं, तर पर्याय क्रमांक 3 हे डायरेक्ट कॉज आहे. आणि या शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्टमुळं काय होतं आपल्याकडे रिट्रेटिंग मान्सून पाहायला भेटतो आणि त्यामुळे साऊथकडे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस पाहायला भेटतो. आणि त्याचमुळे आपल्याला पुढे क्वेश्चन येईल कावेरी नदी, पुढचा क्वेश्चन आहे आपण पाहूया, पण इथंच एक्सप्लेन करतो. असा क्वेश्चन होता की कृष्णा आणि गोदावरी नदीचा विचार करायचा झाला तर त्याच्या तुलनेत कावेरी नदीमध्ये जो ऑक्टोबर नोव्हेंबरचा पिरियड आहे त्याच्यामध्ये जास्त पाणी किंवा प्रवाह का पाहायला भेटतो, तर त्याचं कारण हेच आहे की रिट्रेटिंग मान्सून. या रिट्रेटिंग मान्सूनमुळेच तो इफेक्ट आपल्याला तिथे पाहायला भेटतो. ठीक आहे. आता बघा हे पर्याय कसे चुकीचे आहेत. दुसरा पर्याय, चौथा, इथं काय सांगितलेलं पहिला की हाय प्रेशर बेल्टचं शिफ्टिंग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात काय इथं आपल्याला पाऊस रिट्रेटिंग मान्सून पाहायला भेटतो. आता सूर्याचे भासमान भ्रमण हा ही याच्यासाठी महत्वाचा इम्पॅक्ट आहे. सूर्याच्या भासमान भ्रमणामुळं ही रिट्रेटिंग मान्सून पाहायला भेटतो, पण हा डायरेक्ट इम्पॅक्ट नाहीये किंवा डायरेक्ट याचा परिणाम इथं पाहायला भेटत नाही. याच्यामुळं जे पुढचे प्रेशर बेल्ट शिफ्ट होतात त्याच्यानुसार ह्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. मान्सून माघारीचे परिणाम काय आहे, पाऊस उत्तर भारतात थांबून जातो, तिथल्या तिथं थांबतो म्हणजे थांबत नाही, लो प्रेशर एरिया संपून जातो, हाय प्रेशर एरिया निर्माण झाल्यामुळे अँटी सायक्लॉनिक कंडिशन पाहायला भेटतात आणि पाऊस तिथं पडत नाही. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ इथं ईशान्य मान्सून, रिट्रेटिंग मान्सूनलाच काय म्हणायचं ईशान्य मान्सून इथं पाहायला भेटतो. महाराष्ट्रातही पूर्व कोकणामध्ये आपल्याला रिट्रेटिंग मान्सून पासून पाऊस पाहायला भेटतो. ठीक आहे. आता हा महाराष्ट्राच्या फिजिकल जॉग्राफीवर क्वेश्चन आहे. जसं आपण पहिला क्लासिफिकेशन केलं होतं बघा, जॉग्राफीचे क्वेश्चन कसे येतात, कोणत्या भागावर क्वेश्चन येतात, महाराष्ट्रावर किती क्वेश्चन आहेत, इंडियन जॉग्राफीवर किती क्वेश्चन आहेत, फिजिकल जॉग्राफी त्यातला क्लायमेटोलॉजी जरा इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्यावर जास्त क्वेश्चन असतात. हे असं क्लासिफिकेशन लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर महाराष्ट्रावर सर्वात जास्त क्वेश्चन कुठे येतात रे आपल्याला, तर फिजिकल क्लासिफिकेशन आहे महाराष्ट्राचं, त्याच्यावर क्वेश्चन येतात. आता हाच क्वेश्चन माझ्या मते 24ला का 25ला परत एकदा आला होता. याचं काय दिलेलं आहे की यातले बरोबर विधान कोणते विचारलेले आहे आणि विविध डोंगररांगा आणि नद्या यांच्यानुसार त्याचं योग्य क्रम त्यांनी विचारला होता माझ्या मते 2024ला. आता काय आहे बघा, महाराष्ट्राचं आपल्याला माहिती आहे उत्तरेकडे सगळ्यात उत्तर ते दक्षिण क्रम आहे, विंध्य, नर्मदा, सातपुडा, तापी, सातमळा, अजंठा, गोदावरी. आता ज्या चौकोनात केलेल्या काय आहेत ह्या नद्या, ह्या नद्या आहेत. ठीक आहे. आता आपण बघूया याच्यासाठी एक शॉर्ट फॉर्म पण होता, वी न सा त सा गोह भी मक्रू असं आहे बघा, वी न सा त सा गो ह भी, म म्हणजे महादेव आणि कृ म्हणजे कृष्णा असं याचं आहे. तर आपण पाहूया इथंच बघूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित स्टेटमेंट कम्पेअर करता येतील. तापी पूर्णा बेसिन टू साऊथ ऑफ द सातपुडा माउंटन रेंज. तापी पूर्णा बेसिन कुठे आहे बघा, तापी पूर्णा आहे, तापीची उपनदी काय आहे, पूर्णा आहे, तर सातपुडाच्या साऊथला आहे काय, बरोबर आहे. ठीक आहे. सातपुडा पर्वत रांगेच्या दक्षिणेकडे तापी पूर्णाचे खोरे आहे बघा. सातपुडा एकदा मी क्लीन करतो. सातपुडाच्या दक्षिणेला तापी खोरा आहे, सातपुडाच्या दक्षिणेला तापी खोरे, बरोबर. सातपुडाच्या दक्षिणेला तापी, बरोबर. पुढचं सातमळा अजंठा डोंगर रांगाच्या दक्षिणेस गोदावरी नदीची खोरे आहे का, सातमळाच्या दक्षिणेस गोदावरी, हेही पॉईंट बरोबर आहे. पहिला बरोबर, दुसरा बरोबर. लगेच खाली जायचं, कुठलं नाही काय कट करायला बघायचं. हा ऑप्शन कट, हा ऑप्शन कट. ठीक आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्याच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे, हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेस भीमा आणि शंभू माधवच्या दक्षिणेस काय, कृष्णा. पुढे काय, शंभू माधव आणि त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे. म्हणजे आपल्याला काय पाहायला भेटतंय, या सर्व पॉईंट बरोबर आहेत. वी न सात सा गोह भी मक्रू हा क्रम लक्षात ठेवा. ह्याच्यावर आतापर्यंत 2, 3,
वेळा क्वेश्चन आलेले आहेत. कंबाईनला तर दरवर्षी क्वेश्चन येतोय, पुढच्या याच्या पुढेही याच्यावर क्वेश्चन येणार आहे. त्यामुळे हा पर्याय, हा क्रम लक्षात ठेवा आणि याच्यानुसार जर विचार करायचा झाला तर याचं उत्तर सर्व पर्याय बरोबर असं आहे. क्वेश्चन नंबर 31 सर्व पर्याय बरोबर. महाराष्ट्र जॉग्राफीवर हा क्वेश्चन होता. आणि जर विचार करायचा झाला तर जो सेम टॉपिक ज्याच्यावर दरवर्षी क्वेश्चन येतात त्यानुसार आपल्याला हा क्वेश्चन भविष्यामध्ये चुकायला नाही पाहिजे, ह्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. सह्याद्रीची रांग, महाराष्ट्रावरच क्वेश्चन आहे. सह्याद्रीची रांग काय आहे? क्वेश्चन काय बघा, सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती काय झालेली आहे, वक्राकार झालेली आहे. कारण काय याचं, आपण किनारपट्टी खाली खचलेली असल्या म्हणजे ब्लॉक माउंटन आहे. त्याच्यामुळे काय होतंय, सह्याद्री काय करते किंवा पश्चिम घाट काय करतो, पूर्व वाहिनी नद्या आणि पश्चिम वाहिनी नद्या, विविध नद्या काय होतात, सह्याद्री किंवा त्या पश्चिम घाटात उगम पावतात. पण काही नद्या पूर्वेकडे जातात. पूर्वेकडे जाऊन उदाहरणार्थ कृष्णा, गोदावरी, या भीमा ह्या नद्या काय पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या उपसागराला जाऊन भेटतात. पण ज्या नद्या कोकणातील आहेत त्या समांतर पश्चिमेकडे वाहत जातात आणि अरबी समुद्राला भेटतात. ज्यावेळी ह्या सह्याद्रीतून त्या पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या उगम पावतात तर त्या एकमेकाला समांतर अशा वाहत जातात. त्यामुळे ही किनारपट्टी जी निर्माण होते त्याला काय म्हणायचं, रिया प्रकारची किनारपट्टी आपल्याला तिथं पाहायला भेटते. कशामुळं, सह्याद्रीच्या पर्वतरांगेत उगम पावून पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या एकमेकाला समांतर वाहत जातात आणि त्याच्यामुळे जी किनारपट्टी निर्माण होते ती पश्चिम किनारपट्टी ती रिया किनारपट्टी आपल्याला तिथे निर्माण होते. आता नद्या ज्यावेळी वाहत असतात आणि त्याच्यामुळेच काय होतं, तिचं अपक्षरण, वेदरिंग मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. खूप खूप वर्षापासून ही प्रक्रिया सुरूच आहे. त्यामुळे सह्याद्री पर्वतरांग जर आपल्याला विचार करायचा झाला तर आपल्याला कशी आहे, तर ही आपल्याला हा पर्वत असा स्टेट नाही पाहायला भेट, तर अशा स्वरूपात हा पाहायला भेटतो. आणि इथून येणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांच्या नद्यांचं हेडवर्ड इरोजन होतं मोठ्या प्रमाणात. आता इरोजनचे लक्षात घ्या, ज्यावेळी नद्यांच्या इरोजनवर किंवा इरोजनल लँडफॉर्म्स किंवा डिपॉझिशनल लँडफॉर्म्स याच्यावर खूप वेळा क्वेश्चन एमपीएससीने विचारण्यात आलेला आहे. तर त्या लँडफॉर्म्स काय आहेत, नद्यांचे इरोजन कशा प्रकारे होते, ते 3 प्रकारे होतं. एक असतं हेडवर्ड, आता लक्षात घ्या हेड आहे ना, नदी ज्यावेळी पुढे जाते त्यावेळी समोर जे इरोजन होत जातं ते ह्याला हेडवर्ड इरोजन म्हणायचं. सर्वात जास्त इरोजन हेडवर्ड प्रकारचं होतं. दुसरा आहे लॅटरल. लॅटरलमध्ये ज्यावेळी नदी वाहत जाते, बघा ही नदी वाहत चालली तर ही समोर जी इरोजन करत जाते, समोर जर खडक फोडत जाते त्याला म्हणायचं हेडवर्ड इरोजन. ही तर साईडला जे इरोजन करत जाते त्याला म्हणायचं लॅटरल इरोजन. आणि खाली तळात जी खोली वाढत जाते त्याला काय म्हणायचं, व्हर्टिकल इरोजन म्हणायचं. जर सह्याद्रीचा विचार करायचा झाला, वेगवेगळ्या नद्या तिथून उगम पावतात आणि त्या हेडवर्ड म्हणजे काय, मराठीचा जर विचार करायचा झाला, मराठीमध्ये त्याला म्हणतात शीर्षवर्ती खननामुळे. हेडवर्ड इरोजन झाल्यामुळे काय होतंय, सह्याद्रीची रांग आहे ना ती आपल्याला सलग न पाहता सरळ रेषेत न सापडता ती काय आपल्याला वक्राकार सापडते. सह्याद्री रेंज पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर आहे. याचं कारण काय आहे, मेन म्हणजे खूप साऱ्या प्लेसेसमुळे आपल्याला काय सापडतंय, हेडवर्ड इरोजन सापडत आहेत. आणि ह्या हेडवर्ड इरोजन असल्यामुळे काय होते, सह्याद्रीची रांग वेगवेगळ्या ठिकाणी खूप कालावधीपासून कंटिन्युअस ही प्रोसेस असल्यामुळे या नद्यांच्यामुळं ही इरोजन आपल्याला पाहायला भेटते आणि त्याच्यामुळं सह्याद्रीची रांग आपल्याला सरळ रेषेत सापडत नाही, तर ती आपल्याला थोडीशी वक्राकार सापडते. आता याच्यासाठी बघा हे चौथा पर्याय तर एकदमच सेम चुकीचा होता. वेगवेगळ्या प्रकारचे इरोजन ह्याच्यामध्ये दिले, लॅटरल इरोजन आहे आणि डाऊनवर्ड म्हणजे व्हर्टिकल इरोजन आहे. पण सर्वात जास्त इरोजन कशाचं होतं, नदी ज्यावेळी समोर जात असते त्यावेळी त्याचा वेग खूप प्रचंड असतो, कारण सह्याद्रीतून त्या उगम पावतात आणि त्या वेगामुळे हेडवर्ड इरोजन मोठ्या प्रमाणात करत जातात आणि त्याच्यामुळे या वेदरिंगमुळे सह्याद्रीच्या आकारामध्ये तसा बदल झालेला आपल्याला दिसून येते. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. पुढं 33 ज्याचं एक्सप्लेनेशन आपण केलेलं आहे. फक्त क्वेश्चन बघूया. गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. हिवाळ्यात म्हणजे काय आहे, तेच की रिट्रेटिंग मान्सून तिथं मोठ्या प्रमाणात आपल्याला फरक जाणवतो किंवा रिट्रेटिंग मान्सूनचा रोल याच्यामध्ये आहे. लोकेशनसाठी कावेरी नदी कुठे आहे बघा, कावेरी नदी आपल्याला कुठं सापडते, ही आपल्याला बघा साऊथ मध्ये सापडते, कर्नाटक, तमिळनाडू, काही भागात आपल्या पुडुचेरी इथून पण ती गेलेली आपल्याला सापडते. म्हणजे कर्नाटक आहे, तमिळनाडू, केरळ, पुद्दुचेरी इथून आपल्याला सापडते. जर ह्या नदीचा विचार केला, ज्यावेळी रिट्रेटिंग मान्सून आपल्याला इथून येताना पाहायला भेटतात त्यावेळी इथं पाण्याचा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि तिथं पाण्याचं प्रमाण आपल्याला वाढलेले दिसतं. जर आता बघा या कावेरी नदीचा विचार करताना जो आपला
वारा आहे म्हणजे नैऋत्य पाऊस जो आपल्या जून जुलै सप्टेंबरमध्ये पडतो, याच्यामुळे याच्यात पाण्याचं प्रमाण वाढतं आणि रिट्रेटिंग मान्सून या दोन्ही प्रकारच्या पावसामुळे कावेरी नदीत पाण्याचं प्रमाण वाढलेलं आपल्याला दिसून येतं. पण आपल्याला जर क्वेश्चन विचारलाय ही बाब लक्षात असू दे, क्वेश्चनच्या उत्तराचा जर विचार करायचा झाला आपल्याला, सेम मी जर सांगितले रिट्रेटिंग मान्सूनवर 2 क्वेश्चन आलेले आहेत. एखाद्या वेळी एखाद्या एक्झामिनरला जो तो एरिया की आवडला तर त्याच्यावर 1-2 क्वेश्चन येऊ शकतात. जसं लोकसंख्या आहे, ह्या पेपरमध्ये आपल्याला लोकसंख्येवर कमी क्वेश्चन आढळतील, पण 24-25 मध्ये याच्यावर जवळ 3-3, 4-4, 5-5 म्हणजे कट ऑफ डिसाईड करणारा तो फॅक्टर ठरलेला आहे. गोदावरी नदी, याचं उत्तर काय? हिवाळ्यात कावेरी नदीच्या पात्रात जास्त पाणी प्रवाह वाढण्याचं कारण काय? तर रिट्रेटिंग मान्सून, ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात आढळते. हा बेसिक कॉमन सेन्सचा क्वेश्चन होता, प्रत्येकाला येण्याच्या धर्तीवर हा क्वेश्चन काढलेला आहे असं मला वाटतं. कावेरी नदीची इन्फॉर्मेशन थोडी पाहूया. कावेरी नदीचा उगम कुठे झालाय? ताल कावेरी इथे झालाय, ब्रह्मगिरी पर्वतात निलगिरी पर्वतरांगामध्ये आपल्याला पाहायला भेटतं, कर्नाटकामध्ये. 760 किलोमीटर इतकी याची लांबी आहे. तुम्हाला माहिती आहे कावेरी नदी कुठं प्रवास करते? पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रवास करते आणि शेवटी बंगालच्या उपसागराला कावेरी डेल्टाच्या स्वरूपात बंगालच्या उपसागराला इथं आपल्याला भेटते. आणि हा क्वेश्चन आला होता 2021च्या प्रिलिम्सला, वेगवेगळ्या जोड्यांच्या स्वरूपात होता. कावेरी नदीवर शिवसमुद्रम धबधबा आहे, ही बाब लक्षात असू द्या. वाहणारी राज्य कुठले आहेत किंवा कोणत्या राज्यातून कावेरी नदी वाहते तर 4 लक्षात ठेवा. कावेरी नदीचा विवाद पण ह्याच राज्यांमध्ये आपल्याला पाहायला भेटतो. कर्नाटक आहे, तमिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरी हे ते 4 राज्य आहेत. 34 उद्योगांच्या स्थान निश्चिती करता अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकांचे महत्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता? त्यांची थेरी काय होती अल्फ्रेड वेबरची? तर इंडस्ट्रियल लोकेशन थेरी, म्हणजे इंडस्ट्रीचं लोकेशन कोणत्या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे त्या संदर्भात अल्फ्रेड वेबर यांनी 1907च्या आसपास ही थेरी मांडली. 1909च्या स्वरूपात कुठलं औद्योगिक स्थान सिद्धांत, थेरी ऑफ इंडस्ट्रियल लोकेशन आपल्याला पाहायला भेटते, यांनी मांडली होती. कोणी? अल्फ्रेड वेबर यांनी. 1909ला इंडस्ट्रियल लोकेशन. मग इंडस्ट्री, कोणत्या इंडस्ट्रीचं लोकेशन करताना 3 कंपोनंटचा विचार करण्यात केला पाहिजे. पहिली गोष्ट काय आहे? वाहतूक खर्च. आणि त्यांनी काय म्हणलं होतं ही बाब लक्षात आहे, याच्यावर क्वेश्चन आला होता की सर्वात महत्वाचा घटक वाहतुकीचा आहे. कारण की जसं आपण मागासचा क्वेश्चन बघितला जो कापसाच्या संदर्भात होता, इथं तो आपल्याला अजून क्लिअर होऊन जाईल. कच्चा माल, ट्रान्सपोर्ट कॉस्ट आहे, 3 कॉस्टवर हा सिद्धांत डिपेंड आहे. कच्चा माल उद्योगापर्यंत आणण्याचा खर्च, तयार माल बाजारात नेण्याचा खर्च, म्हणजे काय? उद्योगापर्यंत आणणे, तिथून ते बाजारात नेणे, हा खर्च कसा असला पाहिजे? कमी असला पाहिजे. दुसरी गोष्ट काय म्हणतात? जड व वजन कमी होणारा कच्चा माल असल्याने उद्योग कच्चा मालाच्या उद्योगाजवळ स्थापन करणे गरजेचे आहे. काय सांगतायत बघा ते. जर कच्चा माल अशुद्ध स्वरूपाचा असेल, मगाशी आपण कापसाचं जे उदाहरण बघितलं होतं आणि आयोगाने याचं उत्तर का चेंज केलं त्याचं एक्सप्लेनेशन आपण तिथं पाहिलं होतं, ऊसाचं एक्झाम्पल आपण घेतलं होतं. पण या वेबर काय सांगतायत की जर अशा प्रकारचा अशुद्ध कच्चा माल असेल तर असे उद्योग आपण कुठं स्थापन केले पाहिजेत? त्याच एरियामध्ये स्थापन केले पाहिजेत. आणि त्याच्यानुसार ते काय म्हणतायत की हा ट्रान्सपोर्ट कॉस्ट जर जास्त असेल तर मालाचा काय होते? भाव जास्त होतो आणि त्याच्यानुसार जो मिळणारा नफा असू दे किंवा ग्राहक वस्तू घेण्यामध्ये काय असतात? कमतरता निर्माण होते आणि त्याचा उद्योगावर नकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला भेटतो. म्हणून त्यांनी काय सांगितलेले? वेबरच्या सिद्धांतामधील सर्वात महत्वाचा घटक कोणता आहे तर वाहतूक खर्च हा आहे. ठीक आहे. याच्यानंतर अजून 2 पॉईंट त्यांनी सांगितलेले आहेत की पहिली गोष्ट लेबर कॉस्ट, त्याच्यासाठी असणारा लेबर, स्वस्त लेबर असणं गरजेचं आहे. त्याचमुळे चायना, भारत याच्यासारख्या एरियामध्ये आपल्याला या देशांमध्ये आपल्याला काही उद्योग स्थापन होताना दिसत आहेत. का? कारण की इथं अमेरिका किंवा या वेस्टर्न कंट्रीपेक्षा स्वस्त लेबर आपल्याला पाहायला भेटतं. आणि सामूहिकरण किंवा ॲग्लोमेरेशन खर्च म्हणजे काय की वेगवेगळे उद्योग एकत्र आले, तिथं सेवा एकत्रित येतील, मग बँका एकत्रित येतील, बाजार एकत्रित येतील आणि या सगळ्यांच्या कॉम्बिनेशनमुळे काय आहे? जनरली सर्व ती इकॉनॉमी स्वस्त होऊन जाते. म्हणजे जवळच्या जवळ बँक आहे, जवळच्या जवळ बाजार आहे, याच्यामुळे तो अल्टिमेटली जो खर्च असतो प्रत्येक गोष्टीच्या उत्पादनामागील किंवा विक्री मागील तो अल्टिमेटली कमी येऊन जातो. म्हणजे काय सांगितलं अल्फ्रेड वेबर यांनी? औद्योगिक म्हणजे इंडस्ट्रियल लोकेशन सिद्धांत कधी होता? 1909. आता याच्यावर आधारून पुढे पण क्वेश्चन तयार होऊ शकतो, खास करून इकॉनॉमीचा विचार करता. हा क्वेश्चन जरी जॉग्राफीमध्ये आलेला असला तर भविष्यामध्ये याच्यात इकॉनॉमीवर क्वेश्चन येऊ शकतो. वाहतूक खर्च जो त्यांनी सर्वात महत्वाचा घटक सांगितला. दुसरा श्रम आहे आणि सामूहिकरण किंवा ॲग्लोमेरेशन खर्च.
म्हणजे ॲग्लोमेरेशन कॉस्ट, म्हणजे 3 बाबी लक्षात ठेवा. इंडस्ट्रियल लोकेशन थेरी कुणाच्या आहे? अल्फ्रेड वेबरच्या 1909 साली मांडले त्यांनी. त्याच्यानुसार इंडस्ट्रियल लोकेशन कुठं असणं गरजेचं आहे याच्यासाठी त्यांनी 3 बाबींचा विचार करायला सांगितलं. पहिली गोष्ट आणि जी सर्वात महत्त्वाची होती ती म्हणजे वाहतुकीचा खर्च, दुसरे आहे श्रमाचा खर्च म्हणजे लेबर, आणि तिसरी गोष्ट आहे सामूहिकीकरण म्हणजे सर्व गोष्टी सर्व बाबी जिथे एकत्र येतात आणि त्यानुसार जे कॉस्ट इफेक्टिव्ह बाबी कशा तिथून निर्माण होतात या तिन्हीवर त्याचा फोकस होता. आणि सर्वात महत्त्वाची बाब काय होती तर वाहतुकीचा खर्च. ठीक आहे, तर आता येऊया आपण आपल्या क्वेश्चनवर. आता हा क्वेश्चन त्यावेळी येणे किंवा आला असता बरोबर अशी बाब नाहीये, पण नंतरच्या वेळेस जर असा क्वेश्चन आला खास करून इकॉनॉमी किंवा जिओग्राफीमध्ये तर हा क्वेश्चन आपल्याला चुकायला नको. यांनी काय सांगितली होती? पायवोटल रोल म्हणजे सर्वात महत्त्वाचा घटक कोणता होता या सिद्धांतामध्ये तर पर्याय क्रमांक 4 ट्रान्सपोर्ट कॉस्ट प्लेज ए पायवोटल रोल इन द सिलेक्शन ऑफ इंडस्ट्रियल लोकेशन. कुणानुसार? अल्फ्रेड वेबर यांच्यानुसार. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढचा शेवटचा क्वेश्चन काय आहे? शेवटचा क्वेश्चन कशा संदर्भात आहे बघा? सेटलमेंटच्या संदर्भात आहे. म्हणजे बघा मी जसं सांगितलं की मागच्या 3-4 वर्षापासून सेटलमेंटवर ह्युमन जिओग्राफी ह्युमन सेटलमेंट हा एक घटक आहे. याच्यावर किमान ह्युमन जिओग्राफीवर तर येईल किंवा ह्युमन सेटलमेंट तर येईल, पण याच्यावर 100% क्वेश्चन येण्याचे प्रमाण काय झालेलं आहे? वाढलेलं आहे. ठीक आहे, याचं काय सांगितलंय त्यांनी? अभ्यास करा आणि बरोबर विधान कोणते आहेत ते वाचा. कॉम्पॅक्ट सेटलमेंटच्या संदर्भात ही वाक्य आहे. आता लक्षात घ्या, कॉम्पॅक्ट सेटलमेंट हे नाव ऐकल्यानंतरच आपल्याला काय वाटतंय? कॉम्पॅक्ट म्हणजे तिथं काय डेन्सिटी जास्त असली पाहिजे, कमी एरियामध्ये जास्त लोकसंख्या तिथं असली पाहिजे, अशा प्रकारचे क्षेत्रफळ किंवा अशा प्रकारची ती सेटलमेंट आहे, जवळजवळ सेटलमेंट आहे असं आपल्याला या नावातून जाणवते. मराठीमध्ये काय? केंद्रित वस्तू नावामध्येच आढळते आपल्याला. मग कॉम्पॅक्ट सेटलमेंट इज मोस्ट प्रोबेबल सराउंडेड बाय हॅमलेट्स. हॅमलेट्समध्ये गावांनी शेतवाड्यांनी वेढलेले असते का तर नाही, त्या एकत्रित असतात. शेतवाड्यांनी त्या वेढलेले नसतात. ठीक आहे, म्हणून पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. हिमालयन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. बरोबर आहे, केंद्रित वस्त्या किंवा कॉम्पॅक्ट सेटलमेंट आपल्याला कुठं आढळणार आहे? जिथं इकॉनॉमिक कंडिशन चांगले आहे, जिथं मैदानी प्रदेश आहेत, राहण्यासाठी सुख सोयी सुविधा चांगल्या आहेत, अशा ठिकाणी आपल्याला काय सापडणार? कॉम्पॅक्ट सेटलमेंट सापडणार. मग आपल्याला इथं काय समजतंय? केंद्रित वस्त्या बहुधा शेतीवाड्यांनी व्यापलेल्या असतात का तर नाही. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे. आणि शेतीवाड्या म्हणजे शेत नाही बरं का, हॅमलेट्स म्हणजे गाव वगैरे असे सराउंड असतात का, वेगवेगळ्या ठिकाणी असं राहत असतात का तर नाही. कॉम्पॅक्ट म्हणजे कॉम्पॅक्ट एकाच ठिकाणी ते राहण्याचं प्रमाण जास्त असतं. दुसरं स्टेटमेंट काय? कॉम्पॅक्ट सेटलमेंट आर नॉट फाउंड इन हिमालयन रिजन. बरोबर आहे, हिमालयन रिजन डोंगर भाग आहे, तिथं राहण्यासाठी एरिया चांगला आहे का नाही, त्याच्यामुळे काही प्रमाणात तिथं शेतीवाडी आढळते, पण त्या डोंगरावरच्या शेत्या आढळतात तिथं, त्यामुळे तिथं राहण्यासाठी सुयोग्य एरिया नसल्यामुळं डिस्पर्स्ड आपल्याला सेटलमेंट तिथं पाहायला भेटते, म्हणजेच कॉम्पॅक्ट तिथं आपल्याला पाहायला भेटत नाही. पहिलं स्टेटमेंट चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे, म्हणजे ओनली 2 इज करेक्ट, हे याचं उत्तर आहे. क्वेश्चन कुठनं आलेलं लक्षात घ्या? ह्युमन जिओग्राफी ह्युमन सेटलमेंट म्हणजे आपल्याला जिओग्राफीचा अँगल करताना किती वेगवेगळ्या एरियावर फोकस करायचा आहे हे आपल्याला यातून समजतंय. कॉम्पॅक्ट एरिया म्हणजे काय? घरे एकमेकांच्या खूप जवळ असतात, कमी अंतरावर असतात, गटागटाने बांधलेले असतात, एकत्रित आलेले असतात. याची वैशिष्ट्य काय आपल्याला नावातच कळते. घरे एकमेकांच्या जवळ, त्यांच्यातील अंतर खूप कमी, वस्ती दाट असते, लोकसंख्येची घनता दाट असणार आहे, कमी जागेत जास्त लोक राहणार आहेत म्हणजे डेन्सिटी जास्त असणार आहे तिथं, आणि जागेचा कसा असणार आहे? कार्यक्षम वापर असणार आहे. आता तिथं शेती वगैरे नसतेच असं नाही, पण ती कुठं असते? त्या सेटलमेंटच्या बाहेर असते, खूप मोठ्या प्रमाणात लांब पसरली असते. म्हणजे समजा ही सेटलमेंट आहे, इथं कॉम्पॅक्ट प्रकारे ते सेटल झालेले असतात आणि या बाहेरच्या भागात आपल्याला शेती आढळते. इथं वस्ती नाही आढळत बरं का, शेती आढळते आपल्याला. ठीक आहे, आणि सोयी सुविधा आणि सेवांनी या सेटलमेंट युक्त असतात. मग आपल्याला काय समजते? याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे, म्हणजे दुसरं ऑप्शन करेक्ट. आणि हे आहे त्याचं डिस्पर्स सेटलमेंट आणि कॉम्पॅक्ट सेटलमेंट. नावात कळते कॉम्पॅक्ट म्हणजे एकदम एकत्रित सेटलमेंट आहेत, आणि डिस्पर्स सेटलमेंट ज्याच्यावर 23ला तर कॉम्पॅक्टवर आलेलं आहे, 24 आणि 25ला डिस्पर्स सेटलमेंटवर 2 ते 3 क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि कॉम्पॅक्ट सेटलमेंट कुठं असणार आहे? जिथं राहण्यासाठी सोयी सुविधा आपल्याला पाहायला भेटतात मैदानी भागात. आणि डिस्पर्स सेटलमेंट आपल्याला कुठं पाहायला भेटणार आहेत तर डोंगराळी भागात आपल्याला तिथं पाहायला भेटतात. ठीक आहे, आता हे होतं आपले जवळजवळ जिओग्राफीचे 2023चे 20 क्वेश्चन, ज्याच्यामध्ये 15 जिओग्राफीचे आणि 5 आपण एन्व्हायरमेंटचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. आता याच धर्तीवर आपण हे 3 आपले लेक्चर झालेले आहेत, 23चा, 24चा
आणि 25चा जॉग्राफी आणि एन्व्हायरमेंट. याच धर्तीवर आपण काय केलेलं आहे, आपली टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे सुभाष अकॅडमीची. याच्यामध्ये आपण जवळजवळ 15 टेस्ट घेणार आहे. 6 आपल्या सब्जेक्ट वाईज टेस्ट असणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्या 9 कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट असणार आहेत. आपलं तुम्हाला माहीतच आहे, पत्र्या मारुती चौकात सुभाष अकॅडमी आहे आणि आपली जी जुनी मुद्रा होती डेक्कन IAS, त्याच धर्तीवर सर्वांना माहीत असेल डेक्कन IASचे पेपर काय स्वरूपाचे असायचे. त्याच धर्तीवर डिट्टोडिट आयोगाला कॉपी करून आयोगाच्या धर्तीवर हे क्वेश्चन बनवण्याचा, एक क्वेश्चन फ्रेम करण्याचा आणि त्यातून तुम्हाला आयोगाचा पेपर कसा असेल त्याचा फील देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. तर याला एनरोल करा. ही टेस्ट सिरीज आपली बाय लँग्वेज असणार आहे आणि ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपातही असणार आहे. 25 जानेवारीपासून पॉलिटीच्या या पेपरपासून आपण याची सुरुवात करतोय. आणि येणाऱ्या राज्यसेवेसाठी मी सूरज गावडे, गट विकास अधिकारी, येणाऱ्या 2026च्या प्रिलियमसाठी ही मेंटॉरशिपची बॅच घेऊन येतोय. यालाही एनरोल करा. लवकरच भेटू तुमच्या पुढच्या भविष्यासाठी. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.